नमस्कार मित्रांनो. आजची आपली टेस्ट 2 आहे. टेस्ट 2चं आपल्याला डिस्कशन बघायचं आहे. बघा, तुम्हाला पेपर भेटलेला आहे. आपण पेपरवर बरीच जागा सोडलेली आहे. कॉम्पॅक्ट नाही केलेला तो. तर तिथं ज्या गोष्टी मी व्हॅल्यू एडिशन सांगेल, तर त्या लिहून घ्यायच्या आहेत. ज्या गोष्टी मी तुम्हाला इथे लिहून देतो, त्या लिहून घ्यायच्या आहे. आता बघा, इथं काही आपण स्लाईडचं सोल्युशन घेतलेलं नाहीये. तर त्या मी लिहून देणार आहे. याचा अर्थ काय, की त्या तुम्ही पण लिहून घ्यायच्या आहे. मला इथं स्लाईडवर ॲड करता आलं असतं. तर त्या गोष्टी ॲड नाही केलेल्या मी. का? कारण तुम्ही त्या लिहून घ्याव्या म्हणून. मग तुम्हाला काय वाटेल, की जस्ट वाचून घेऊया आपण. तर तसं न होता तुम्ही ते लिहून घ्यायचंय म्हणजे तुम्हाला पेपरच्या अगोदर रिव्हिजन करता येईल आणि हा जो पेपर आहे तो तुमच्या प्रिलिम्सला पण कामाला येईल, मुख्यला पण कामाला येईल. ठीक आहे, आपण सुरू करूया. पहिला प्रश्न बघा काय आहे? कोणते विधान योग्य आहे विचारलेलं आहे. कोणते विधान योग्य आहे ते विचारलेलं आहे. 1989च्या मुंबई येथील इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 महिला प्रतिनिधी पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानेटकर या होत्या. बरोबर आहे हे वाक्य. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन 27 डिसेंबर 1936 रोजी महाराष्ट्रातील फैजपूर येथे झाले. तर हे पण वाक्य बरोबर आहे. आता हे जे प्रश्न आहे हे आयोगाने बऱ्याच वेळेस विचारलेले आहे म्हणून ते आपण इथे घेतले. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विचारलेले आहे. तर हे बघा 1889 ला कितवं सेशन झालं होतं? 1889 ला 5वं सेशन झालं होतं इंडियन नॅशनल काँग्रेसचं. कुठे झालं होतं मित्रांनो ते? तर ते मुंबई येथे झालं होतं. मुंबई येथे. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर ते अध्यक्ष होते विल्यम वेडरपन. हे देखील आपण लिहून घ्यायचंय विल्यम वेडरपन. पहिले 5 अध्यक्ष तर आपले पाठच पाहिजे. त्याच्यावर आणखी प्रश्न पुढे आलेला आहे. विल्यम वेडरपन. पहिलं झालं क्लिअर. पहिलं वाक्य पंडिता रमाबाई काशीबाई कानेटकर ह्या तिथे महाराष्ट्राच्या महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी होत्या. पुढे बघा, अ, राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं ग्रामीण अधिवेशन कुठे झालं? याच्यावर लई वेळेस प्रश्न आलेला आहे. खूप वेळेस प्रश्न आलेला. मग ते कुठे झालेलं आहे? तर ते फैजपूर या ठिकाणी झालेलं आहे. फैजपूर. फैजपूर कुठे आहे? तर महाराष्ट्रातच आहे आपल्या. बरोबर ना? कितवं सेशन होतं ते? 50वं सेशन होतं. 50वं. इंडियन नॅशनल काँग्रेसचं 50वं सेशन होतं. अजून असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला, की याचे अध्यक्ष कोण होते? तर याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू हे लिहून घ्यायचंय. त्याच्यानंतर याच अधिवेशनामध्ये अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन झालं होतं. अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन. म्हणून या अधिवेशनाला भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामधनं 40,000 शेतकरी उपस्थित होते. किती? 40,000 शेतकरी या अधिवेशनाला. आणि जे अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन झालं होतं, त्याचे अध्यक्ष कोण होते? तर एन.जी. रंगा. एन.जी. रंगा याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ते अधिवेशन इथंच झालं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एवढ्या गोष्टी आपण लिहून घ्यायच्या आहेत. खूप काही सांगत नाहीये. मग ते आपलं डिस्कशन खूप एक 4-5 तासाचं होऊ शकतं. एक 2 तासामध्ये आपण फिनिश करण्याचा प्रयत्न करूया. पुढचा प्रश्न बघा. कोणते विधान योग्य आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात 73 प्रतिनिधी उपस्थित होते. 73 होते का? नाही. आपल्याला माहिती आहे 72. हा पॉइंट इथं लिहून घ्यायचा आहे. पहिलं वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होते? दिनशा वाचा होते का? दिनशा वाचा नव्हते. कोण होता? उमेशचंद्र बॅनर्जी. कोण? उमेशचंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी लिहून घ्यायचं. उमेशचंद्र बॅनर्जी पहिलं अधिवेशन काँग्रेसचं मुंबई तेजपाल शाळा. बरोबर आहे? हे वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्षपद भूषवणारे व्यक्ती दादाभाई नौरोजी हे होते. तर हे वाक्य बरोबर आहे मित्रांनो. हे बघा, तुम्ही जर डायरेक्ट डिस्कशन बघत असाल प्रश्नपत्रिका न वाचता तर तुम्हाला थोडंसं ते जड जाईल. मग मी काय म्हणेल, जरी तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह नाही केली तरी ती एकदा वाचून घ्या अर्धा पाऊण तासामध्ये व्यवस्थित. तुम्हाला ती लक्षात येईल की काय आहे नेमकं आणि त्याच्यानंतर मग हे डिस्कशन बघा, मग व्हॅल्यू एडिशन करा. मी तर म्हणेल पेपर सॉल्व्ह करा प्रॉपर 1 तास. ठीक आहे? बघा 3 वेळेस अध्यक्षपद भूषवणारे दादाभाई नौरोजी हे होते का? तर हे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे. कधी-कधी त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. 1886 ला कुठे अधिवेशन झालं होतं? कलकत्त्याला. तर ते पण त्यांनी भूषवलेलं आहे. त्यानंतर 1893 ला कुठे झालं होतं? लाहोर या ठिकाणी. ते पण अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलेलं आहे. त्यानंतर 1906 पुन्हा कलकत्ता या ठिकाणी झालं होतं अधिवेशन. ते देखील अध्यक्षस्थान जे आहे ते त्यांनी भूषवलेलं आहे. कलकत्त्याला आपल्याला माहिती आहे की स्वराज्याच्या मागणीसाठी सगळे जे काँग्रेसचे प्रतिनिधी जमले होते आणि तिथं काँग्रेसमध्ये फूट होता वाचली आणि पुढे जाऊन ती सुरतला 1907 मध्ये झाली. मग इथं आन्सर काय आपलं? फक्त सी हे आन्सर आहे. पुढे बघा, अध्यक्ष दिलेले आणि त्यांचे काँग्रेसचे सेशन दिले आणि त्यांचे अध्यक्ष दिले. अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची. आयोगाने लय वेळेस प्रश्न विचारलाय. प्रथम
काँग्रेस अधिवेशन मुंबई 1885 उमेशचंद्र बॅनर्जी, बरोबर आहे. त्यानंतर दुसरे काँग्रेस अधिवेशन कलकत्ता 1880, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, दादाभाई नौरोजी, हे देखील काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरे काँग्रेस अधिवेशन मद्रास 1887, विल्यम वेडरबर्न. हे आहे का विल्यम वेडरबर्न? विल्यम वेडरबर्न नाहीये. ते कधी होते तर ते 1889 ला होते, बॉम्बे या ठिकाणी जे झालं होतं 5वं अधिवेशन. मग तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते बदरुद्दीन तय्यबजी. बदरुद्दीन तय्यबजी. हे बदरुद्दीन तय्यबजी का महत्वाचे? आयोगाने सेपरेट प्रश्न विचारलाय की काँग्रेसचे, इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण, तर हे बदरुद्दीन तय्यबजी. ठीक आहे. पुढे बघा, चौथं काँग्रेस अधिवेशन अलाहाबाद 1888, जॉर्ज यूल, बरोबर आहे. पहिला इंग्रज किंवा पहिला ब्रिटिश अध्यक्ष जॉर्ज यूल होता, याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. अयोग्य जोडी, मग इथं काय आन्सर आहे 3. आणि हे 1888चं जे सेशन होतं अलाहाबाद मध्ये, तर ईस्ट इंडिया कंपनी तेव्हाचा व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड डफरिन. त्याने जागा मिळू नये यासाठी प्रयत्न केला होता, याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. पुढे बघा, इंडियन नॅशनल युनियन ही संस्था कोणी स्थापन केली होती? इंडियन नॅशनल युनियन. इंडियन नॅशनल युनियन काय आहे? ते आपलं इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, 1885 ला स्थापना झाली बघा. याचं अगोदरचं नाव काय आहे? इंडियन नॅशनल युनियन. आणि ही संघटना 1884 ला स्थापन झाली होती. ही स्थापना कोणी केली होती तर ॲलन हुमने स्थापना केली होती त्याची. हा ॲलन हुम जो आहे तो 1885 जे आपण इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन केलेला आहे त्याचा पहिला सरचिटणीस देखील राहिलेला आहे, सेक्रेटरी जनरल. मग असा देखील तुम्हाला प्रश्न आला की काँग्रेसचा पहिला सरचिटणीस कोण होते, तर ते कोण असणार आहे? ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूम, अजून काय महत्व आहे ॲलन ह्यूमचं? त्यांनी सांगितलं होतं की हे जे इंडियन नॅशनल काँग्रेस आपण स्थापन करतोय ते सेफ्टी वॉल म्हणून काम करेल. सेफ्टी वॉल. सेफ्टी वॉल. सेफ्टी वॉल म्हणजे ज्या काही हिंदी जनतेचे गाऱ्हाणी असतील, हिंदी जनतेच्या काहीतरी कंप्लेंट असतील, तर त्या काँग्रेसच्या सेशनच्या माध्यमातून त्या बाहेर पडतील, जेणेकरून 1857 सारखा जो उठाव झाला तशी काही परिस्थिती भारतामध्ये निर्माण होणार नाही. बरोबर आहे. ॲलन ह्यूम म्हणजे कळालं तुम्हाला की तो डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांच्यासाठीच काम करत होता. काँग्रेस स्थापना केला, काँग्रेसच्या स्थापनेमागे त्याचा उद्देश हाच होता की पीसफुल मार्गाने जे काही घराणी आहे जनतेची ती आपल्यापर्यंत पोहोचतील. कळालं? हे लिहून घ्यायचं जे सांगितलंय मी ते. पुढे बघा, 1857च्या उठावाची केंद्रे व त्यांचे नेते त्यांच्या खालीलपैकी जोडी, आपल्याला अयोग्य जोडी कोणती ते ओळखायचं आहे. पेठमध्ये कोण होता नेता तर भगवंतराव कोळी. नाशिक जिल्ह्यातील पेठ, भगवंतराव कोळी, बरोबर आहे. भगवंतराव कोळी हे वाक्य बरोबर आहे, कारण पुढे चालून भगवंतराव कोळी हे उठावामध्ये सामील झाले होते, म्हणून ब्रिटिशांनी त्यांना 1857 मध्येच फाशीची शिक्षा दिलेली होती आणि भर चौकात शिक्षा दिलेली होती. त्याच्यानंतर नरगुंद चिमासाहेब, तर ही जी जोडी आहे ती चुकीची आहे. नरगुंदला कोण होतं मित्रांनो? नरगुंदला होतो बाबासाहेब भावे. पटापट लिहून घ्यायचे, पटापट पेन चालवायचा आहे, कारण हे आपल्याला नंतर रिव्हिजन करायचे आहे. पाठ असेल तर योग्य, पाठ जर नसेल तर लिहून घ्यायचे. मी तर म्हणेल पाठ असेल तरी पण लिहून घ्या. ज्या सिली मिस्टेक होतात त्या होत नाही, म्हणजे ज्या काही अजम्पशन आपले ग्राह्य धरले जातात ते होत नाही, पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्याखालून ते जाते. नरगुंदला अध्यक्ष, नरगुंदला नेते कोण होते तर बाबासाहेब भावे. मग हे चिमासाहेब कुठं होते हे पण लिहून घ्यायचंय. चिमासाहेब कुठं होते? कोल्हापूरला. साताऱ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की रंगो बापूजी गुप्ते हे होते. त्याच्यानंतर जमखिंडी रामचंद्र पटवर्धन, हे वाक्य बरोबर आहे. तिथं नेते रामचंद्र पटवर्धन होते. सोलापूर वैकंप नाईक बळवंत बेहेरी, वैकंप नाईक बळवंत बेहेरी. सोलापूर आहे, सोलापूर नाही, सोला नाही, सोला नाही. मग इथं चुकीची जोडी कोणती आहे? 2 नंबरची जी जोडी आहे ती चुकीची आहे मित्रांनो. पुढे बघा, 1857च्या संदर्भात खालील वाक्य दिलेले आहे आणि चूक वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. उठावाची पूर्वनियोजित तारीख 31 एप्रिल 1857 होती. 31 एप्रिल 1857 होती. तर हे चुकीचं आहे. तारीख काय होती? 31 एप्रिल 1857, 31 मे 1857 होती. काय होती? 31 मे 1857. बघा, आता इथं जर स्टेटमेंट वाचले ना तर जास्तीत जास्त चान्स आहे आयोगाचा की तुम्हाला ह्या तारखेमध्ये फसवेल, कारण हे फसवणं सोपं आहे. आयोगाचे जे एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून हे ऑप्शन चुकीचं करणं सोपं आहे. फक्त तारीख तर चेंज करायची. बाकीचे जे स्टेटमेंट आहे हे जर चूक करायची असेल तर बाकीचं पण तेवढं नॉलेज पाहिजे. कुणाला मी म्हणजे डाऊट नाही घेते एक्सपर्टवर, पण हे वाक्य परफेक्ट चुकीचे हे माहिती पाहिजे, कारण काउंटर काहीतरी आर्ग्युमेंट यायला नको नंतर, बरोबर आहे ना. त्यामुळे अशी वाक्य जे आहे ते चुकीचे होण्याचे चान्स जास्त असतात, कुणी एक्सपर्ट असेल तरी, किती एक्सपर्ट असला तरी. ठीक आहे.
कारण त्याचं काय टार्गेट एवढे प्रश्न सेट करायचे त्यात, जे काही फॉर्मॅट डिसाईड झाला असेल ते त्यांना करायचं असेल, त्यात आपल्याला काही जायचं नाही. आपल्यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला जास्तीत जास्त पॉईंट इथं क्लिअर करायचे. इंग्रजांविरुद्ध गुप्त संदेशवहनासाठी भाकरी, चपाती किंवा मग लाल कमल या वस्तूंचा उपयोग झाला होता संदेशवहनासाठी, तर ते बरोबर आहे. नानासाहेब पेशवे यांनी कानपूरमधील उठावाचे नेतृत्व केले होते, हे पण बरोबर आहे. आयोगाने सेपरेटली विचारलंय कानपूर उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे, तर नानासाहेब पेशवे यांनी केलेलं आहे. जे तात्या टोपे होते, तात्या टोपे, त्यांनी त्यांना साथ दिलेली आहे, नेतृत्व केलेलं नाही कानपूरमध्ये. बरेली येथील उठावाचे नेतृत्व खान बहादूर खान यांनी केलेले, हे पण वाक्य बरोबर आहे. पहिलं जे वाक्य इथं ते फक्त चुकीचं आहे. बरेली खान बहादूर खान, आणि इथं दोन्ही जे उठाव आहे त्या अधिकाऱ्यांनी ते दडपून टाकले, त्याचं नाव आहे कॉलिन कॅम्पेल. कॉलिन कॅम्पेल ते पण लिहून घ्यायचे, कॉलिन कॅम्पेल. ठीक आहे, पुढे जाऊया. 1857चा उठाव दडपण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या राज्यकर्त्यांनी इंग्रजांना मदत केली होती? कोणत्या राज्यकर्त्यांनी? पेठचा राजा तर आपण बघितलं, त्यांना फाशी दिलेली आहे. मालोजीराव सावंत हे उठावात सामील झालेले होते. नानासाहेब पेशवे आपल्याला माहिती आहे कानपूरमध्ये नेतृत्व केलं होतं त्यांनी. तर नागपूरची राणी मांकाबाई भोसले यांनी जे आहे या उठावात सामील झालेल्या नव्हत्या. उलट काही जे आपले स्वतःचे अधिकारी आहे ते त्यांनी इंग्रजांना पकडून दिलेले होते. बरोबर आहे. नागपूरची राणी बांकाबाई भोसले ह्या काही सामील झालेल्या नव्हत्या. एका अर्थाने त्यांनी ब्रिटिशांना मदत केली होती. आणि अजून बघा, जसं हैदराबादचा निजाम आहे, ग्वाल्हेरचे शिंदे, हे लोक देखील सामील झालेले नव्हते उठावामध्ये. एकतर ते अलिप्त होते किंवा इंग्रजांना मदत केली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न 1857च्या उठावासंदर्भातच आहे, डिटेलमध्ये प्रश्न येतो. तर अजून हा एक प्रश्न आलेला आहे बघा. साताऱ्याचे छत्रपती प्रताप सिंग यांचे राज्य परत मिळवण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते कुठे गेले होते? इंग्लंडला. पण तिथे जाऊन त्यांना अपयश आलं, आणि अपयश आल्याने त्यांनी सशस्त्र उठावाची तयारी सुरू केली, हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर रंगो बापूजी गुप्ते यांनी मांग, रामोशी, कोळी यांना एकत्र करून सैन्य उभारण्याचा प्रयत्न केला, आणि उठावासाठी कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, बेळगाव इत्यादी ठिकाणे निश्चित केली, हे पण वाक्य बरोबर आहे. कोल्हापूरमधील पहिला उठाव 31 जुलै 1857 रोजी 31व्या रेजिमेंटमधील सैनिकांनी केला. तर हे आयोगाने चुकवलेलं होतं, तर ती 27वी रेजिमेंट आहे. 27वी रेजिमेंट आहे, हे आयोगाने अशा पद्धतीने चुकवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कोल्हापूरमधील दुसरा उठाव 6 डिसेंबर 1858 रोजी ठरला होता. 6 डिसेंबर 1858 नाही, तर 6 डिसेंबर 1857 आहे मित्रांनो. सी आणि डी चुकीचं आहे, इथे फक्त ए आणि बी करेक्ट आहे. अजून तुम्हाला प्रश्न येतो बघा, ते साताऱ्याच्या छत्रपती साठी राज्य मिळवण्यासाठी जो प्रयत्न केला होता, कोणी केला होता? तर रंगो बापूजी गुप्ते यांनी केला होता. तर यांना ब्रिटिशांना कुणी पकडून दिलं होतं? रंगो बापूजी गुप्ते यांना. तर जे भोरचे पंत सचिव होते त्यांचा रोल होता याच्यामध्ये, भोरचे पंत सचिव. आणि त्यांचा जो एक सैनिक होता त्याचं नाव आहे कृष्णाजी सिंदकर. या कृष्णाजी सिंदकरवर पण प्रश्न आलेला आहे. तर ह्या दोघांनी काय केलं होतं? रंगो बापूजी गुप्ते यांना पकडून दिलेलं होतं ब्रिटिशांच्या हातात. पुढचा प्रश्न बघा, बॉम्बे असोसिएशन संबंधी वाक्य आहे. पूर्णतः भारतीयांनी स्थापन केलेली पहिली राजकीय संघटना. पूर्णतः आहे का? बरोबर, तर आहे. पहिली पूर्णतः भारतीयांनी स्थापन केलेली राजकीय संघटना. त्याच्यानंतर बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना, अनेक वेळेस प्रश्न आलेला आहे, तर ती पण कोण? बॉम्बे असोसिएशन. स्थापना कधी झालेली आहे? 1852 मध्ये स्थापना झालेली आहे. याच्यामध्ये स्थापनेमध्ये महत्वाचा रोल नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचा होता. पहिले अध्यक्ष भाऊदाजी लाड हे होते. तर पहिले अध्यक्ष भाऊदाजी लाड नव्हते, ते कोण होते? सर जमशेदजी जिजीबाई हे काय होते? तर बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष होते. हे भाऊदाजी लाड जे होते याच्यावर वेगळा प्रश्न आलेला आहे, ते सरचिटणीस होते. काय होते? सरचिटणीस होते. कशाचे? तर बॉम्बे असोसिएशनचे. दुसरं वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर कंपनीचे मुंबई इलाक्यातील न्याय प्रशासन व स्थानिक प्रशासन मद्रास पेक्षाही निकृष्ट दर्जाचे असल्याचे भाऊदाजी लाड यांनी दाखवून दिले होते, या संस्थे थ्रू दाखवून दिले होते. त्याच्याशी रिलेटेड हे स्टेटमेंट आहे. मग इथं योग्य कोणतं आहे? तर ए आणि सी जे आहे ते योग्य आहे. कळालं? बॉम्बे असोसिएशन 1852. याच्यामध्ये कोणाचा रोल आहे? की दादाभाई नौरोजी यांचा रोल आहे. नौरोजी फरोंजी यांचा रोल आहे. ही संघटना देखील काय काम करत होती? तर जनतेची गाऱ्हाणी
सरकार समोर किंवा मग सरकार पुढे सनदशीर मार्गाने दाखवण्याचं काम एका प्रकारे ही संघटना करत होती. बॉम्बे असोसिएशन खूप महत्वाची संघटना आहे. अनेक वेळेस प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील संस्थांचा काळानुसार क्रम लावायचा आहे. पुणे सार्वजनिक सभा कधी स्थापन झाली मित्रांनो? आपल्याला माहिती आहे 1870. मेन कोण याच्यामध्ये? तर गणेश वासुदेव जोशी, जोशी यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो. 1870. इंडियन असोसिएशन कोण आहे? स्थापना कधी झाली आहे? 1876 ला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि त्याच्यानंतर आनंद मोहन बोस. पाठ पाहिजे. आयोगाने प्रश्न विचारलाय कोणी स्थापन केली इंडियन असोसिएशन? 1876. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. मद्रास महाजन सभा 1884 ची मित्रांनो. त्याच्यामध्ये सुब्रमण्यम अय्यर, पी आनंद चार्लू, राघव चार्लू असे जे लोक होते ते याच्यामध्ये होते. ते लिहून घ्यायचे नावं आपण. 1884. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कधीची आहे? 1885. म्हणजे शेवटची बघा ही आहे. याच्यामध्ये एबीसीडी असा आन्सर आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनशी रिलेटेड नेते कोण आहे? तर तेलंग आहे, केटी तेलंग. बरोबर आहे. त्याच्यानंतर फिरोज शाह मेहता लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर बदरुद्दीन तय्यबजी. बरोबर आहे. हे जे नेते आहे हे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनशी रिलेटेड आहे. आयोगाने एकदा विचारलंय की ब्रदर्स इन लॉ, तिघांना ब्रदर्स इन लॉ म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. मुंबईतील साधक आश्रमा संदर्भात विधाने आपल्याला वाचायची आहे. साधक आश्रम आता पूर्ण पेपरमध्ये हाच एक प्रश्न असा आहे की जो थोडासा PYQ बाहेर जातो. तर सगळे जे प्रश्न आहे एक तर PYQ रिलेटेड आहे, त्याला डिराईव्ह केलेला आहे किंवा आपण थोडंसं त्यामध्ये डिटेल जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगेल ते वेळोवेळी. साधक आश्रमाची स्थापना 1921 मध्ये पोद्दार शेठजी यांच्या वाड्यामध्ये कोणी केली? तर केशवराव देशपांडे यांनी केली. हे वाक्य बरोबर आहे. स्वदेशी संबंधित ही संघटना आहे साधक आश्रम. स्वदेशी स्वराज्य. साधक आश्रमातील विद्यार्थ्यांना मी सरकारी शाळेत जाणार नाही अशी शपथ घ्यावी लागत असते. तर हे वाक्य इथं चुकीचं आहे. मी ते एवढं चुकीचं टाकलेलं आहे. सरकारी शाळेत जाणार नाही शपथ अशी घ्यावी लागायची की मी सरकारी नोकरी करणार नाही. मी सरकारी नोकरी करणार नाही लिहून घ्यायचं आहे. मी सरकारी नोकरी करणार नाही. दुसरं वाक्य चुकीचं आहे. साधक आश्रमात विद्यार्थ्यांना सूतकताई, दुग्ध व्यवसाय व शेती यांचे प्रशिक्षण दिले जात असे. हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. असा एखादा प्रश्न असेल तर तो थोडासा तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन साठी व्हॅल्यू ऍडिशन असा ट्रीट करायचा आहे, जरी आला नाही सॉल्व्ह करता तरी. ठीक आहे. 1 आणि 3 याचं आन्सर आहे, ए आणि सी. पुढे आपण जाऊया. मुळशी सत्याग्रह खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. शेतकरी चळवळ आपल्या सिलेबसला आहे. शेतकरी चळवळीमध्ये मुळशी सत्याग्रह खूप महत्वाचा आहे. मुळशी सत्याग्रह हा असहकार आंदोलनाच्या काळात पुणे जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण सत्याग्रह होता. बरोबर आहे. त्याच काळातील आहे हा. मुळा मुठा नद्यांच्या संगमावर टाटा कंपनी धरण व जलविद्युत प्रकल्प उभारत असल्यामुळे 54 गावे पाण्याखाली जाणार होती. तर हे पण वाक्य बरोबर आहे. धरण आणि जलविद्युत प्रकल्प. आयोगाने असा एकदा प्रश्न विचारलेला आहे की जगातील पहिली धरण विरोधी चळवळ कोणती? तर जगातील पहिली धरण विरोधी चळवळ म्हणजे मुळशी सत्याग्रह. धरण विरोधी चळवळ म्हणजे मुळशी सत्याग्रह. त्याच्यानंतर तात्यासाहेब करंदीकर हे मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते. तात्यासाहेब करंदीकर सेनापती बापट यांच्यासोबत महत्वाचे नेते होते मुळशी सत्याग्रहामध्ये. आयोगाने वेगळा प्रश्न पण विचारलेला आहे की सेनापती बापट यांच्यासोबत मुळशी सत्याग्रहामध्ये खालीलपैकी कोण सहभागी होते? तर त्याचा आन्सर तात्यासाहेब करंदीकर दिलेला आहे. तात्यासाहेब करंदीकर खूप महत्वाचे आहेत, पण पहिले सत्याग्रही नाही येते. पहिले सत्याग्रही कोण आहे? तर शंकरराव देव. यांनी पुढे सिव्हिल डिसओबिडियन्स मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली, मुंबई आणि पुणे या ठिकाणी. सी जे आहे ते चुकीचं आहे. मुळशी सत्याग्रह इसवी सन 1921 ते 1931 या कालावधीत चालला. तर हे चुकीचं आहे. 1921 ते 23-24 या काळापर्यंत तो चालला. ठीक आहे. 23 दिले काही ठिकाणी, 24 दिलेला आहे. सी डी चुकीचं आहे. इथं ए आणि बी फक्त बरोबर आहे. इथं ए आणि बी करून घ्यायचं आहे. ए आणि बी. पुढे बघा. सोलापूरमध्ये
लष्करी कायदा लागू केला होता. कधी? सिव्हिल डिसओबिडियन्सच्या काळामध्ये, कायदेभंग जी चळवळ होती त्या काळामध्ये 1930-31 ला. त्याच्या संदर्भात कोणतं विधान चूक आहे ते विचारलेलं आहे. बघा, महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर सोलापूरमध्ये झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात फक्त सोलापूरमध्येच लष्करी कायदा लागू करण्यात आला होता. इथं फक्त म्हटलेलं आहे. बरोबर आहे. फक्त म्हटलं की मग युजली आपलं असं असतं की थोडंसं काळजीपूर्वक वाचा बाबा. पण हे वाक्य बरोबर आहे. फक्त सोलापूरमध्येच लष्करी कायदा लागू करण्यात आला होता ह्या काळामध्ये. पहिलं वाक्य बरोबर आहे. पोलिसांच्या खुनाच्या आरोपाखाली मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकृष्ण सारडा, मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, श्रीकृष्ण सारडा यांना फाशी देण्यात आलेली होती. याचा सेपरेट प्रश्न विचारलाय आयोगाने. पाठ पाहिजे. आपल्या 11वीच्या ओल्ड पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सोलापूर महानगरपालिकेवरील फडकवण्यात आलेला तिरंगा झेंडा. बघा, सोलापूर महानगरपालिकेवर किंवा सोलापूर नगरपालिकेवर साधारणतः 2 ते 2.5 महिने तिरंगा झेंडा फडकत होता या काळामध्ये. आणि मग तो त्यांनी खाली कोणी उतरवला तर बेंजुड बेन नाहीये, कर्नल पेज असं त्यांचं नाव आहे त्या अधिकाऱ्याचं. कर्नल पेज असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे. हा जो बेन जो आहे याने ब्रिटिश पार्लमेंटला हा सगळा वृत्तांत किंवा मग रिपोर्ट दिलेला होता. 3 नंबरचं जे आहे ते चुकीचं आहे मित्रांनो. आणि सोलापूरमधील आंदोलनात गांधी टोपी हे चळवळीचं प्रभावी प्रतीक बनलं होतं. तर हे वाक्य बरोबर आहे. गांधी टोपी, त्याच्यानंतर वंदे मातरम, त्याच्यानंतर तिरंगा झेंडा या गोष्टी ज्या आहे त्या चळवळीचं एक प्रकारे प्रभावी प्रतीक बनल्या होत्या. पुढे बघा, भिल्लांचा उठाव 1857च्या अगोदरचे जे भिल्लांचे उठाव झाले त्या संदर्भी हा प्रश्न आहे. बघा, भिल्लांचा पहिला मोठा उठाव 1803 मध्ये झाला असून त्या उठावास पेंढाऱ्यांचा पाठिंबा होता. बरोबर आहे, पेंढाऱ्यांचा पाठिंबा होता. इसवी सन 1818 मध्ये सातमाळ अजंठा भागातील उठाव दडपण्यासाठी कॅप्टन डुसार्ट यांनी भिल्लांची रसद तोडण्याचे धोरण अवलंबले. कॅप्टन डुसार्ट नाही, कॅप्टन ब्रिग्स. काय नाव आहे? कॅप्टन ब्रिग्स. कारण हा कॅप्टन ब्रिग्स जो आहे तो तिथे कलेक्टर होता आणि त्याने भिल्लांची रसद तोडली होती. त्या डुसार्टने काय होते की भिल्लांचा एक नेता होता, त्याचं नाव आहे शेख दुल्ला, याला पकडलं होतं या कॅप्टन डुसार्टने. दुसरं वाक्य चुकीचं आहे बी नंबरचं. पुढे बघा, 1825 मधील सेवाराम घिसाडी यांच्या उठावाला देशी संस्थानिक व देशमुखांचा पाठिंबा मिळाला होता. हे वाक्य बरोबर आहे. सेवाराम घिसाडी हे देखील काय आहे तर भिल्लांचे नेते आहेत. लेफ्टनंट ऑट्रम यांनी सेवाराम घिसाडीला पकडल्यानंतर त्यांच्या साथीदारांना माफी दिली. साथीदारांना माफी का दिली? की पुन्हा तसा उठाव होऊ नये. साथीदारांना माफी दिली, जमिनी परत केल्या आणि बी बियाणांची व्यवस्था केली, कर्जाची व्यवस्था केली. बरोबर आहे. मग ACD हे वाक्य जे आहे ते बरोबर आहे. जे भिल्लांचे उठाव आहे जसं की 1857 मध्ये देखील सातमाळ अजंठा या भागामध्ये भिल्लांचे उठाव झाले होते. जसे नॉर्थला उठाव झाले त्यानंतर इकडे उठाव झाले 1857 ला. मग आयोगाने या 1857 वर देखील प्रश्न विचारलाय म्हणजे भिल्लांच्या उठावा संदर्भामध्ये की या भिल्लांच्या उठावामध्ये 1857च्या नेते कोण होते? जसं की काजीसिंग नाईक, बरोबर आहे, दौलत सिंग हे कोण होते? ह्या भिल्लांच्या उठावाचे नेते होते. मावशा नाईक. त्याच्यानंतर आयोगाने एक असा प्रश्न विचारलाय की आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नेता कोण? तर तो कोण आहे? तंट्या भील. बघा, एक 2-3 वर्ष झाले असेल तर हे तंट्या भील जे आहे यांचा पुतळाचं अनावरण मोदींच्या हस्ते झालेलं होतं. ठीक आहे, ACD बरोबर आहे. स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट आणि समाजात समानता व ऐक्य निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्था स्थापन करणारे व्यक्तिमत्व कोण? सोपं आहे, वासुदेव बळवंत फडके. अनेक वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. वासुदेव बळवंत फडके पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट 1874 ला स्थापन केली होती. पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट ही बेसिकली एज्युकेशन साठी स्थापन केलेली संस्था होती. त्यानंतर ऐक्यवर्धिनी संस्था, पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट एज्युकेशन साठी आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी. त्यानंतर ऐक्यवर्धिनी संस्था 1873 ला स्थापन केलेली होती. 1873 ला. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. आद्य क्रांतिकारक. बरोबर आहे. आणि त्यांनी ज्या काही लष्करी कारवाया केल्या किंवा काही उठाव केले याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले आहे की जसं की त्यांनी पहिला दरोडा कोणत्या गावावर टाकला होता?
धामारी नावाचं गाव होतं, त्या गावावर त्यांनी काय केलं, पहिला दरोडा टाकलेला आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे. तसेच त्यांना झोपेत असताना ब्रिटिश अधिकाऱ्याने 1879 ला पकडलं आणि तुरुंगात टाकलं. त्यांना तुरुंगात कुठे नेलं होतं? येमेन या ठिकाणी नेलं होतं. येमेन, ॲडन ॲडन तुरुंगात, येमेन या ठिकाणी ॲडन तुरुंगात त्यांचा मृत्यू झालेला आहे 1883 ला. काय केलं की त्यांनी पहिले तिथून निसटण्याचा प्रयत्न केला. पुन्हा ब्रिटिशांनी त्यांना पकडलं आणि मग ते त्यांनी हंगर स्ट्राईकवर गेले ते आणि मग त्याच काळामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. काकोरी कट प्रकरणामध्ये महाराष्ट्रीयन क्रांतिकारक कोण होते काकोरी कट मध्ये? बघा, आता हा प्रश्न हा काही PYQ नाहीये, पण असे प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. जसं की महाराष्ट्रातील जी गदर मुवमेंट होती त्याच्यामध्ये महत्वाचे नेते कोण होते? जसं की विष्णू गणेश पिंगळे यांच्यावर आयोगाने दोनदा प्रश्न विचारलेला आहे. मग काकोरी कटामध्ये महाराष्ट्राचं कोण होतं? तर हे खत्री होते, रामकृष्ण खत्री. रामकृष्ण खत्री, सुखदेव राजगुरू होते पण ते महाराष्ट्राचे नाहीये. रामकृष्ण खत्री हे कोण होते? काकोरी कट प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारक होते. ठीक आहे. चंद्रशेखर आझाद पण होते पण याच्यामधून ते निसटले होते, चंद्रशेखर आझाद. त्यानंतर भगतसिंग, एक आपल्याला माहिती पाहिजे की याच्यामध्ये ऑप्शन मध्ये भगतसिंग कधीतरी येऊ शकतं की काकोरी कट संबंधित कोणते नेते आहेत? तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. बटुकेश्वर दत्त हे दोन जे नेते ते काकोरी कट चा आणि ह्या दोन नेत्यांचा काही संबंध नाहीये. ऑप्शन मध्ये आलं तर ते एलिमिनेट आपल्याला करता आलं पाहिजे. पुढे जाऊया. मानव धर्म सभेचे कार्यवाह म्हणून कोणी कार्य केले? मानव धर्म सभेचे कार्यवाह खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. 1844 ला 1844 ला दादोबा पांडुरंग सुरत येथे त्यांची पोस्टिंग असताना तिथं त्यांनी ही सभा स्थापन केली होती. या सभेचं महत्वाचं मोटो काय होता की जातीभेद नष्ट करणे, जातीभेद न पाळणे. त्याचा मोटो पण हाच होता, जातीभेद न पाळणे, न पाळणे. ठीक आहे, जातीभेद न पाळणे. मग इथं काय विचारलंय? कार्यवाह कोण होते? मग दादोबा पांडुरंग होते का? नाही, याचे कार्यवाह होते दुर्गाराम मंचाराम मेहता. दुर्गाराम मंचाराम मेहता. चारही जे ऑप्शन आहे ते संस्थापक सदस्य आहे मानव धर्म सभेचे. पण आयोग थोडंसं डिटेलमध्ये जायला लागलेला आहे की जसं मूक नायक, बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं होतं मूक नायक, त्याचे आपल्याला संपादक विचारलेले आहे. त्याचं आन्सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हतं. बरोबर आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. याचे कार्यवाह दुर्गाराम मंचाराम मेहता आहे. संस्थापक कोण आहे? तर दादोबा पांडुरंग आहे आणि बाकी जे आहेत ते रिलेटेड आहेत. असा पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्व मानव धर्म सभेशी निगडीत आहे? तर मग हे दादोबा पांडुरंग, दिनमणी शंकर, त्यानंतर दुर्गाराम मंचाराम मेहता आणि मोतीराम दलपतराय मेहता. ठीक आहे. खालील विधाने विचारात घ्या. प्रार्थना समाजाची स्थापना राजा राममोहन राय यांच्या वैचारिक प्रेरणेतून झाली. आता एक गोष्ट बघा, ते लक्षात घ्या. राजा राममोहन राय यांची संघटना कोणती? ब्राह्मो समाज. बरोबर आहे. त्यानंतर ब्राह्मो समाजाचे नेते कोण? केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन हे मुंबई येथे आलेले असताना तर त्यांनी काही भाषणं दिले, काही लोकांना प्रेरणा दिली आणि त्या केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेतून या प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे. बघा, पण जर समजा इथं आपण असं म्हटलंय की राजा राममोहन राय, टेक्निकली हे पण वाक्य जे आहे ना ते चुकीचं होऊ शकत नाही. कारण केशवचंद्र सेन एक प्रकारे राजा राममोहन राय यांचा वारसाच पुढे चालत होते. बरोबर आहे. पण मला इथं अपेक्षित असं आहे की तुम्ही केशवचंद्र सेन हे लिहून घ्यावं इथं. केशवचंद्र सेन यांचा खूप महत्वाचा रोल आहे प्रार्थना समाजामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आत्माराम पांडुरंग हे सभेचे पहिले अध्यक्ष बनले. मग हे वाक्य बरोबर आहे. हे इथं चुकीचं करा, कारण केशवचंद्र सेन असं एक्सपेक्टेड आहे मला इथं. पण आयोग अशा काही प्रश्न फॉर्म करू शकत नाही किंवा करणार नाही. ठीक आहे. बाळ मंगेश वागळे यांनी प्रार्थना समाजास जुन्या भगवत धर्माची शाखा असं म्हटलेलं आहे. बाळ मंगेश वागळे हे संस्थापक सदस्य आहेत प्रार्थना समाजाचे. पण बाळ मंगेश वागळे यांनी जुन्या प्रार्थना समाजास जुन्या भागवत धर्माची शाखा असं नाही म्हटलेलं, रानडेंनी म्हटलेलं आहे. हे जे वाक्य आहे ते रानडेंचं आहे. रानडेंचं. रानडेंनी बघा प्रार्थना समाजाला जे पहिले नाव दिलं होतं ते होतं एकेश्वर मंडळी. लिहून घ्यायचंय, एकेश्वर मंडळी. ठीक आहे. प्रार्थना समाजाचं मुखपत्र काय आहे? सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिका 1867 ला स्थापना झालेली सुबोध पत्रिका. रानडे, वागळे याच्यामध्ये खूप महत्वाचे. त्यानंतर सगळे तरखडकर बंधू. आयोगाने असा प्रश्न विचारला आहे, परमहंस सभा लयाला गेल्यानंतर
तिच्या सभासदांनी कोणती संघटना स्थापन केली, तर ती देखील काय आहे, प्रार्थना समाज आहे. परमहंस सभा ही काय होती, तर गुप्त संघटना होती. परमहंस सभेचं परमहंस सभेचे जे उद्देश होते ते आणि प्रार्थना समाजाचे उद्देश ऑलमोस्ट सिमिलर आहे. जसं की ते मुसलमानांनी आणलेलं पाणी, ख्रिश्चनांनी बनवलेला पाव हा खावा लागत असे, परमहंस मंडळीमध्ये खावा लागत असे. पण आयोगाने आन्सर काय दिले, प्रार्थना समाज दिलेला आहे एकदा, कारण ऑप्शन मध्ये परमहंस सभा नाहीये. ठीक आहे, मग इथं आन्सर काय, फक्त बी जे आहे ते आपलं आन्सर आहे. सत्यमेव जयते, आयोगाने एकदा विचारलंय की प्रार्थना समाजाचं मोटो काय, तर ते सत्यमेव जयते. ब्रीदवाक्य काय, ब्रीदवाक्य वेगळं आणखी एकदा विचारलंय. ब्रीदवाक्य काय आहे, लव ऑफ मॅन, लव ऑफ मॅन इन द सर्व्हिस ऑफ गॉड, लव ऑफ मॅन इन द सर्व्हिस ऑफ गॉड. हे पण एकदा आयोगाने विचारलेलं आहे, लव ऑफ मॅन इन द सर्व्हिस ऑफ गॉड. पुढचा प्रश्न बघा, सत्यशोधक समाज, पहिले अध्यक्ष ज्योतिबा फुले होते, बरोबर आहे वाक्य. पहिले कोषाध्यक्ष नारायण गोविंद कडलक होते, नारायण गोविंद कडलक नव्हते. हे नारायण गोविंद कडलक जे आहे ते कार्यवाहक होते, कार्यवाहक. पहिल्यांदा ज्यावेळेस सत्यशोधक समाज ज्यावेळेस स्थापन झाला त्यावेळेस 1873 ला ज्यावेळेस समाज स्थापन झाला त्यावेळेस कुणी असं काही कोषाध्यक्ष नव्हतं. पण ज्यावेळेस कोषाध्यक्ष नेमले पहिले त्यावेळेस रामशेठ बापूशेठ उरवणे हे कोषाध्यक्ष होते आणि नारायण गोविंद कडलक हे कार्यवाहक होते सत्यशोधक समाजाचे. मग ते आपण लिहून घ्यायचं आहे. बी आणि सी चुकीचं, इथं फक्त ए बरोबर आहे मित्रांनो. हिंदू महासभेवर आपल्याला माहिती आहे की हिंदू महासभेवर डिटेलमध्ये प्रश्न यायला लागलेले आहेत आता, त्यामुळे थोडंसं आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. 1909 मध्ये लालचंद आणि युएन मुखर्जी यांनी हिंदू धर्म व्यवस्थापक सभेची स्थापना केली. 1909 मध्ये हिंदू धर्म व्यवस्थापक सभा नाहीये, पंजाब हिंदू सभा आहे, पंजाब हिंदू सभा. आणि ह्या पंजाब हिंदू सभेचा हिंदू महासभा स्थापनेमध्ये खूप महत्वाचा रोल आहे. पंजाब हिंदू सभेमुळेच पुढे हिंदू महासभा स्थापन झाली, पंजाब हिंदू सभा. पण पंजाब हिंदू सभा स्थापन कोणी केलेली आहे, लालचंद आणि युएन मुखर्जी. हे पहिलं वाक्य इथं चुकीचं आहे. त्यानंतर 1910 मध्ये अंबाला येथे अखिल भारतीय हिंदू महासभा स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु अंतर्गत गटबाजीमुळे तो यशस्वी झाला नाही. अंबाला नाही, त्याचा आन्सर काय आहे, अलाहाबाद. इथं जर अलाहाबाद आलं तर ते बरोबर आहे. तर ह्या क्रम तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे तिथं दिलेलं आहे. 1910 अलाहाबाद हे पण वाक्य चुकीचं आहे. 1913च्या अलाहाबाद अधिवेशनात अखिल भारतीय हिंदू महासभा स्थापन करण्याचा ठराव मांडण्यात आला, तर इथं हे अंबाला आहे, अंबाला. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर 1915 मध्ये हरिद्वार येथे महाराज कासिम बाजारचे महाराज, कासिम बाजारचे महाराज महाराज महेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय हिंदू महासभेची स्थापना करण्यात आली. बघा ठिकाण काय आहे, हरिद्वार. कुणाच्या अध्यक्षतेखाली, तर कासिम बाजारचे महाराज महेशचंद्र. 1915 या वर्षी हिंदू महासभेची स्थापना करण्यात आली. फक्त डी नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते इथं बरोबर आहे मित्रांनो. मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, अहमदी आंदोलन, अहमदी आंदोलनाबाबत खालील विधाने कोणतं विधान योग्य आहे ते बघायचं आपल्याला. अहमदी आंदोलनाची स्थापना 1889 मध्ये पंजाबमधील गुरुदासपूर येथील कादियान येथे झाली आणि ती कोणी केली होती, मिर्झा गुलाम अहमद, मिर्झा गुलाम अहमद यांनी केली होती. हे वाक्य बरोबर आहे मित्रांनो. अहमदी आंदोलन सुधारणा विरोधी होते, हे वाक्य चुकीचं आहे. की अहमदी आंदोलन जे आहे ते सुधारणावादी होते. काय होते, सुधारणावादी. त्यांना मुस्लिम धर्मामध्ये सुधारणा करायच्या होत्या. ते उदारमतवादी होते, उदारमतवादी होते. ठीक आहे, आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे. अहमदी आंदोलन सुधारणा विरोधी नव्हते तर ते सुधारणावादी होते. स्थापना कुठे केलेली आहे, गुरुदासपूर येथील कादियान येथे. मिर्झा गुलाम अहमद 1889. पहिलं वाक्य बरोबर आहे फक्त. अखिल भारतीय मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते. अखिल भारतीय मुस्लिम लीग कधी स्थापना झालेली आहे, 1906 ला स्थापना झालेली. कुठे, तर ढाका या ठिकाणी स्थापना झालेली, ढाका. बरोबर आहे. त्याची स्थापना कोणी केली होती, जे ढाकाचे तिथले नवाब होते, नवाब सलीमुल्ला यांनी स्थापना केलेली. आणि इथं आपल्याला अध्यक्ष विचारले, पहिले अध्यक्ष कोण होते, तर सर आगा खान तिसरे, सर आगा खान तिसरे हे जे आहे त्याचा आन्सर आहे, ते त्याचे अध्यक्ष होते. संस्थापक कोण आहे, तर हे नवाब सलीमुल्ला खान जे आहे ते संस्थापक आहे. एक लक्षात घ्या, इथं ऑप्शन मध्ये बघा, इथं मी तिसरे केलेले आहे. याचा अर्थ काय, की जो पेपर सेटर आहे ना,
तो आन्सर सेट करताना त्या आन्सर मध्ये काही ग्रामॅटिकल चुका नसतील, काही फॅक्च्युअल चुका नसतील, हा प्रयत्न करतो. कुणी पेपर सेटर असेल तिथं, पेपर सेटरचा माइंड हा असा असतो. ठीक आहे, म्हणून 4 जे आहे हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे, 1906 ढाका हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यानंतर राजा राममोहन राय यांनी सती पद्धती विरुद्ध जो लढा दिला त्याबद्दल त्यांना मानवतावादी आणि मानव जातीचा सेवक कोण म्हटलेलं आहे? मानव जातीचा सेवक. तर असं वाक्य जे आहे ते जर्मी बॅन्थम हे म्हटलेले आहे. जर्मी बॅन्थम जर आपण थोडंसं डिटेलमध्ये गेलं तर युटिलिटेरियन एक प्रिन्सिपल एथिक्स मध्ये ते आपल्यासाठी महत्वाचं नाही, पण पॉलिटिकल थिंकर आहे हे जर्मी बॅन्थम, आणि त्यांनी राजाराम मोहन राय यांना मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक असं म्हटलेलं आहे. PYQ आहे, एक थोडासा ऑफ बीट आहे, एवढा आपण घेण्याचा प्रयत्न केला. बंगालमधील पहिली कामगार संघटना स्थापन केली आणि त्यानंतर श्रमजीवी हे नियतकालिक सुरू केलेले आहे. बंगालमध्ये ज्यांनी हे भारत श्रमजीवी श्रमजीवी किंवा भारत श्रमजीवी हे जे नियतकालिक ते सुरू केलं. त्यानंतर त्याच्या आधी 1870 मध्ये त्यांनी वर्किंग मेन्स क्लब ही संघटना स्थापन केली होती. म्हणजे बघा, जे आपण म्हणतो की कामगार चळवळीचे जनक कोण आहे, तर नारायण मेघाजी लोखंडे. त्यांनी 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापन केली होती. आपल्याला माहिती आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन. त्याच्याही आधी 1870 मध्ये शशीपाद बॅनर्जी यांनी काय केलेलं आहे, हे वर्किंग मेन्स क्लब आणि भारत श्रमजीवी हे नियतकालिक आणि ही संघटना स्थापन केलेली आहे. कोणी? शशीपाद बॅनर्जी यांनी. आपल्याला असा देखील प्रश्न येतो, असा प्रश्न विचारलाय आयोगाने एकदा, की खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केलेला आहे? त्यामध्ये विष्णू शास्त्री पंडित आहे, कर्वे आहे, त्याच्यामध्ये हे पण नाव तुम्ही जे आहे ते ऍड करायचं आहे, शशीपाद बॅनर्जी. ठीक आहे, पुढे बघ. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापनेसंबंधी अयोग्य विधान विचारलेलं आहे. अयोग्य. इंग्लंड च्या लेबर पक्षाचे कर्नल वेजवूड हे अधिवेशनास उपस्थित होते. बरोबर आहे वाक्य. कर्नल वेजवूड जे आहे ते अधिवेशनास उपस्थित होते. त्याच्यानंतर पहिलं अधिवेशन मुंबईतील एम्पायर नाट्यगृहात झालं होतं. हे पण वाक्य बरोबर आहे मित्रांनो. पहिल्या अधिवेशनाचे स्वागत समितीचे अध्यक्ष NM जोशी होते. NM जोशी हे एक वन ऑफ द संस्थापक आहे, सहसंस्थापक आहे. कशाचे? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे सहसंस्थापक आहे. पण ही जी स्वागत समिती होती, या स्वागत समितीचे अध्यक्ष आहे जोसेफ बाप्टिस्टा. लिहून घ्यायचंय, जोसेफ बाप्टिस्टा. ठीक आहे. NM जोशी सहसंस्थापक आहे. त्यांनी पुढे त्याच्या अगोदर 1911 ला आपल्याला माहिती आहे की सोशल सर्व्हिस लीग नावाची संघटना स्थापन केली होती. त्याच्यानंतर बॉम्बे लेबर युनियन संघटना स्थापन केली होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर जी काही माहिती दिली ती आपण बघूया पुढे. त्यानंतर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याच्यामध्ये ते संस्थापक होते. आणि पहिलं जे अधिवेशन ते 31 ऑक्टोबर 1920 रोजी भरलं होतं. आणि ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, कोण होतं, तर लाला लजपत राय. या मुवमेंटशी संबंधित व्यक्ती कोण नाहीये, तर महात्मा गांधी जे आहे ते संबंधित व्यक्ती नाहीये, महात्मा गांधी. आणि याच्यावरच आयोगाने आता रिसेंटली प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. अवंतिकाबाई गोखले त्यांनी ते अटेंड केलेलं होतं पहिलं सेशन. ज्यांना PYQ पार्ट आहे त्यांना कळत असेल की मी काय म्हणतो आहे. ठीक आहे. 1881 फॅक्टरी ऍक्ट योग्य विधान कोणतं आहे, तर मेजर लेथब्रिज यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिशनच्या शिफारशीनुसार 1881 चा फॅक्टर कायदा संमत केला. कोणत्या? मेजर लेथब्रिज यांची जी समिती होती ना, याच्यानुसार आपण 1891 चा जो फॅक्टरी कायदा आहे 91 चा, तो आपण पास केलेला आहे, संमत केलेला आहे 1891 चा. मग 81 साठी अर्बुत नॉट यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. अर्बुत नॉट पहिलं चुकीचं आहे. महिलांसाठी कामाची दैनिक मर्यादा 11 तास करण्यात आली, तर ते 1891 चा कायदा आहे हा. मुलांना कामाच्या दरम्यान 1 तासाची विश्रांती देणे बंधनकारक केले गेले, हे योग्य आहे. हे 1881 नुसार आहे. आता जो 1881 चा कायदा होता ना, तो जिथं खूप जास्त वर्कर आहे त्यांना तो लागू होता, कमी वर्कर्सला लागू नव्हता. कमी वर्कर्स ज्या कंपनीमध्ये आहेत त्या, प्लस जे लहान मुलं जिथं काम करायचे त्यांच्या वर्किंग कंडिशनसाठी होता, प्लस जे सेफ्टी मेजर्स आहे इंडस्ट्रीमध्ये त्याच्यासाठी तो जास्त होता 1881 चा. त्यानंतर मग 1891 महिलांवर बऱ्यापैकी फोकस होता. ठीक आहे.
आणि 1891 ची जी समिती होती ती होती मेजर लेथब्रिज समिती, आणि 1875 ला ही समिती नेमली होती गव्हर्नमेंटने 81 संबंधी अर्बुथ यांची. महिलांसाठी दररोज 1.5 तासाची विश्रांती देण्याची तरतूद 1881 मध्ये नव्हती, तर ती 1891च्या फॅक्टरी कायद्यामध्ये होती. असा देखील प्रश्न येतो आपल्याला की 1881 चा जो फॅक्टरी कायदा आहे तो कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात पारित करण्यात आला? तर लॉर्ड रिपन. आपल्याला माहिती की लॉर्ड रिपन हा बाकीच्यांपेक्षा चांगला होता आणि त्याच्या काळामध्ये चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. पुढे जाऊया आपण. अयोग्य जोडी ओळखायची आहे. 1884 बॉम्बे मिल अँड असोसिएशन, नारायण मेघाजी लोखंडे, बरोबर आहे. 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर युनियन, महात्मा गांधी, बरोबर आहे. 1918 मद्रास लेबर युनियन, सीएन वाडिया. सीएन वाडिया नाही, काय आन्सर याचं? बीपी वाडिया. बीपी वाडिया. सीएन वाडिया यांची कंपनी होती एक, सेंचुरी मिल नावाची. ते पुस्तकामध्ये आलं होतं म्हणून मी ऑप्शन मध्ये टाकलं सेंचुरी मिल. या सेंचुरी मिल मध्ये 1908 ला मित्रांनो काय झालेलं आहे, तर तिथं संप झाला होता 1908 ला या सेंचुरी मिल मध्ये. आणि 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, नारायण मल्हार जोशी, बरोबर आहे. तुम्ही म्हणाल की इथं लाला लजपत राय यायला पाहिजे होतं, ते आलं असतं तर ते पण बरोबर असतं. नारायण मल्हार जोशी पण बरोबर आहे कारण ते सहसंस्थापक आहे. आयोगाने एकदा विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणती संघटना नारायण मल्हार जोशी यांनी स्थापन केली, आणि ऑप्शन होतं त्याचं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. इथं चुकीचं जे आहे ते फक्त 3 नंबरचं ऑप्शन आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. कामगार हितवर्धक सभेचे मुखपत्र कोणते होते? कामगार हितवर्धक सभा त्याला माहिती आहे 1909 या काळात स्थापन झालेली आहे. कोणी स्थापन केली आहे? सी.के. बोले, भिवजी नरे, तालचेरकर. आणि मग याचे मुखपत्र विचारलेलं आहे आपल्याला. याचं मुखपत्र आहे कामगार समाचार. 1910 ला सुरू केलं होतं हे, 1910 ला. अजून लक्षात घ्या एक की कामगार समाचार, आता हे वृत्तपत्र काही खूप काळ टिकलं नाही. कामगार समाचार याच नावाचं वृत्तपत्र पुन्हा एन.एम. जोशी, नारायण मल्हार जोशी यांनी पण सुरू केलेलं आहे 1921 च्या काळामध्ये. नारायण मल्हार जोशी सेम नावाचं. ठीक आहे, पण इथं जे आन्सर आहे कामगार हितवर्धक सभा, याचे मुखपत्र कोणतं आहे? तर कामगार समाचार. प्रश्न का विचारतोय? रिसेंटली प्रश्न आलेला आहे की बॉम्बे प्रांतातील जी कामगार मुवमेंट होती किंवा कम्युनिस्ट पार्टी होती तिचं मुखपत्र कोणतं होतं? तर तिचं मुखपत्र कोणतं होतं? क्रांती हे मुखपत्र होतं. ठीक आहे. दीनबंधू आपल्याला माहिती आहे की सत्यशोधक समाजाचं मुखपत्र आहे, सत्यशोधक समाज. आणि हे श्रमिक विचार आणि श्रमिक विचार किंवा श्रमिक विश्व हे भास्करराव जाधव यांनी कामगार मुवमेंट मध्येच हे सुरू केलेलं आहे, भास्करराव जाधव यांनी. ठीक आहे, इथं आन्सर काय? 3 नंबरचं आन्सर आहे आपलं. 1920 मध्ये पुढचा प्रश्न बघा. 1920 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ऐतिहासिक संप केला होता. त्याचे नेतृत्व कोणी केले होते? 1920 मध्ये त्याचं नेतृत्व केलं होतं सेनापती बापट यांनी. कोणी केलं होतं? सेनापती बापट यांनी. त्यांनी सफाई कामगार मित्र मंडळ, सफाई कामगार मित्र मंडळ नावाची संघटना स्थापन केली होती हे सफाई कामगारांसाठी 1920 ला मित्रांनो, 1920 ला. ठीक आहे, आणि त्याच्या थ्रू हा लढा त्यांनी दिला होता. त्याच्यानंतर हे भिवजी नरे, सी.के. बोले आणि हरिश्चंद्र तालचेरकर आपल्याला माहिती आहे हे कशाशी रिलेटेड आहे? तर कामगार हितवर्धक सभा. कामगार हितवर्धक सभा लिहून घ्यायचे, पुन्हा पुन्हा लिहून घ्यायचे, माहित असेल तरी पाठ करायचं. पुढे बघा, पुढील पैकी कोणतं विधान बरोबर आहे? शिवछत्रपती 1921 मध्ये पुणे येथून सुरू झालेले एक ब्राह्मणेतर चळवळीतील महत्वाचे वृत्तपत्र होते. एकदम बरोबर आहे, कारण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? जेधे यांनी सुरू केलेलं आहे. कोणी सुरू केलंय? जेधे यांनी, भास्करराव जाधव यांनी नाही. मग पहिलं जे आहे ते बरोबर आहे, जेधे. जेधेंवर प्रश्न आलेला आहे की 1923 ला कोणता पक्ष काढलाय त्यांनी? तर तरुण मराठा पक्ष. तरुण मराठा पक्ष बरोबर आहे. कैवारी नावाचं जे वृत्तपत्र आहे जवळकर यांचं, त्याच्यामध्ये देखील त्यांनी लिखाण केलेलं आहे, सहसंपादक म्हणून काम केलेलं आहे कैवारीमध्ये, बरोबर आहे, जेधे यांनी. देशाचे दुश्मन कोणी लिहिले? जवळकरांनी लिहिले. तर देशाचे दुश्मन जे पुस्तक आहे त्याची जी जाहिरात आहे ती जेधेंनी केलेली होती, आणि म्हणून जो खटला चालला होता तो जवळकरांनी जेधेंवर चाललेला होता, बरोबर आहे. आणि त्याच्या दुसऱ्या अपिलाचं जे काही वकीलपत्र आहे ते कोणी घेतलं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. 1875 ला जो शेतकरी उठाव झाला होता, कुठे झाले होते शेतकरी उठाव 1875 ला? तर अहमदनगर म्हणजे आजचं अहिल्यानगर व पुणे या भागामध्ये झाले होते. जिल्हे पण विचारले आयोगाने. तर त्या संबंधी बघा, पहिला उठाव 12 मे 1875 रोजी सुपे येथे झाला होता. बरोबर आहे, पहिला उठाव सुपेला झाला होता. 12 जून 1875, 15 जून, 12 मे 1875, 15 जून 1875 रोजी शेवटचा उठाव भीमथडीमधील मुधळी गावात झाला. हे पण वाक्य बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इतिहासकार नील चार्ल्सवर्थ यांनी मायत ऑफ डेक्कन रिओट्स या लेखात या शेतकरी उठावाची चर्चा केलेली आहे. तर हे पण वाक्य बरोबर आहे. तिन्ही जे वाक्य इथं बरोबर आहे. आयोगाने हे वाक्य एकदा चुकवलेलं आहे आणि त्याचा आन्सर दिलेला आहे. म्हणजे चुकवण्यासाठी जे दिलं होतं ते रामचंद्र गुहा लिहिलं होतं. आपण तो प्रश्न पुन्हा घेतला आणि त्याचा आन्सर करेक्ट केलं. नील चार्ल्सवर्थ असं नाव आहे आणि हे सुपे इथे पहिला उठाव झाला. अनेक वेळेस प्रश्न आलेला आहे, म्हणजे 5 ते 6 वेळेला प्रश्न आलेला आहे. मग तो पुन्हा पण रिपीट होऊ शकतो. ठीक आहे, सगळे इथं विधान बरोबर आहे. आपल्याला माहिती की डेक्कन ऍग्रिकल्चर कमिशन नेमलं होतं त्याच्यानंतर 1889 ला डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट आला होता. बरोबर आहे. आणि शेतकऱ्यांनी काय टार्गेट केलं होतं? जे सावकार होते, जमीनदार होते, तर ते टार्गेट केले होते, कारण त्यांनी कर्ज घेतलं होतं. त्यांच्या ज्या घरामध्ये जे काही डॉक्युमेंट्स होते ते डॉक्युमेंट उद्ध्वस्त करण्याचं काम केलं होतं शेतकऱ्यांनी. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीबाबत. मुळशी सत्याग्रह 1921 ते 23 या कालावधीत झाला. बघितलं आपण, याच काळात तो झालेला आहे. नॉन कोऑपरेशन मुवमेंटच्या काळात तो झालेला आहे. 1927 मध्ये मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात तुकडेबंदी व सारावाडीचे विधेयक दिनकरराव जवळकर यांनी मांडले. आता थोडं जरी तुम्ही दिनकरराव जवळकर यांच्याबद्दल वाचलेलं असेल तर असं काही विधेयक त्यांनी मांडलेलं नाही. याला विरोध केला. या विधेयकाला त्यांनी विरोध केलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या किसान सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष एन.जी. रंगा होते. दुसऱ्या किसान सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष एन.जी. रंगा होते आणि हे कुठं झालेलं आहे मित्रांनो? फैजपूर या ठिकाणी झालेलं आहे. 1936 ला काँग्रेसचं अधिवेशन 50वे. तिथे कोण अध्यक्ष होते? पंडित नेहरू. एन.जी. रंगा दुसऱ्या किसान सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिलं जे किसान सभेचं अधिवेशन आहे ते कुठे झालेलं आहे? लखनौला. त्याचे अध्यक्ष कोण होते? स्वामी सहजानंद सरस्वती. ठीक आहे, तिसरं वाक्य बरोबर आहे. 25 जुलै 1928 रोजी मुंबई इलाका शेतकरी परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली. बरोबर आहे. 1928 ला मुंबई इलाका शेतकरी परिषद पुणे येथे आयोजित केली होती. कोणी केली होती ही? तर जेधे ब्रदर्स यांनी ती अरेंज केलेली होती. आणि कशासाठी? हे तुकडेबंदी आणि सारावाडीचं जे विधेयक आहे याच्या संबंधी ती अरेंज केलेली होती. आणि ही जी मुंबई इलाका शेतकरी परिषद आहे तिचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? वी.रा. शिंदे. कोण होते अध्यक्ष? वी.रा. शिंदे. लिहून घ्यायचं आहे. सी आणि डी दोन्ही पण बरोबर आहे. ACD असं त्याचं आन्सर आहे. ठीक आहे. जमीनदार सावकारांच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शेतकरी सैन्य उभारावे अशी सूचना तेज वृत्तपत्रातून कोणी केली? तेज हे साप्ताहिक होतं. कुणाचं? दिनकरराव जवळकर यांचं. दिनकरराव जवळकरांचं दुसरं वृत्तपत्र कोणतं आणखी? कैवारी. बरोबर आहे. त्यानंतर विजयी मराठा त्यांचं नव्हतं. विजयी मराठा कोणाचं आहे? श्रीपतराव शिंदे. विजयी मराठा श्रीपतराव शिंदेचं आहे. पण विजयी मराठामध्ये ते लेख लिहायचे. काय नावाने लिहायचे लेख? भवानी तलवारे. कोण लिहायचं? जवळकर. जवळकरांनी आपल्याला माहिती की देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं अजून एक पुस्तक फेमस आहे, क्रांतीचे रणशिंग. ठीक आहे, हे सगळं लिहून घ्यायचं आहे. पुढे जाऊया. 1945 ला वारली आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? आता हे जे वारली आंदोलन होतं ते अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून झालेलं होतं. अखिल भारतीय किसान सभा. आणि याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर गोदावरीबाई परुळेकर यांनी केलेलं होतं. गोदावरीबाई परुळेकर यांनी वारली समाजासाठी खूप काम केलेलं आहे. तसंच त्यांचे पती शामराव परुळेकर यांनी काम केलेलं आहे. तसेच अनुताई वाघ यांनी काम केलेलं आहे. अनुताई वाघ यांचं आत्मचरित्र एक फेमस आहे. कोसबाडच्या टेकडीवरून, त्या एरियामध्ये कोसबाड आहे एरिया.
बरोबर आहे. इथं आन्सर आहे गोदावरी परुळेकर. प्रेमाताई कंटक याच्याशी रिलेटेड नाही. प्रेमाताई कंटक यांनी भाग घेतलेला होता कुठे, तर फैजपूर अधिवेशनामध्ये, काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनामध्ये. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ब्राह्मणेतर शामराव देसाई. पहिली जी जोडी तीच चुकीची आहे मित्रांनो. ब्राह्मणेतर कोण? व्यंकटराव गोडे. व्यंकटराव गोडे पाठच पाहिजे, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. व्यंकटराव गोडे. मग शामराव देसाई यांचं देखील कोणतं आहे? शामराव देसाई राष्ट्रवीर. राष्ट्रवीर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. शामराव देसाई राष्ट्रवीर. जागरूक वालचंद्र कोठारी. बरोबर आहे, जागरूक वालचंद्र कोठारी. जागृती भगवंतराव पाळेकर. जागृती भगवंतराव पाळेकर. जागरूक वालचंद्र कोठारी. जागरूक वालचंद्र कोठारी, जागृत भगवंतराव पाळेकर. ठीक आहे. ही बाळगते. हंटर खंडेराव बागल हे पण बरोबर आहे. म्हणजे 3, 4, 2 बरोबर आहे. पहिलं चुकीचं आहे फक्त. आणि हे माहिती पाहिजे आपल्याला. या दोघांमध्ये तर कन्फ्युजन नाही होऊन द्यायचं. जागरूक आणि जागृती. जागरूक म्हटलं की कोठारी, जागृती म्हटलं की पाळेकर. नरकाचा दरबार हा लेख कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला आहे? आता हे प्रश्न काही रॅन्डमली घेतलेला नाही मी. आयोगाने काही जे प्रश्न आहेत त्याला आपण थोडा डिसेक्ट करण्याचा प्रयत्न केलाय, डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न केलाय. जसं की ऑल इंडिया काँग्रेस आहे ना, दरवर्षी प्रश्न येतोय. तसा हा प्रश्न एक सरकार नरकाचा दरबार. नरकाचा दरबार ह्या लेखातून भोपटकर यांनी सरकारवर टीका केलेली होती त्यांच्या भाला या वृत्तपत्रातून. मग भालामध्ये प्रकाशित झालेला आहे. भालावर प्रश्न आलेला आहे मागच्या वर्षीच. ठीक आहे, आणि तो पुन्हा येऊ शकतो. जोड्या लावायला प्रश्न आलेला आहे. भाला कोणाचं वृत्तपत्र आहे? तर भोपटकर यांचं वृत्तपत्र आहे ते. भोपटकर. त्यांचं नाव सांगतो मी तुम्हाला एकच. त्यांचं नाव आहे भास्कर बळवंत भोपटकर. भास्कर बळवंत भोपटकर. आणि सरकारच्या विरोधात लिहिल्यामुळे त्यांना 6 महिन्याची शिक्षा झालेली आहे. 6 महिन्याची शिक्षा आणि 1000 रुपये दंड झालेला आहे भास्कर भोपटकर यांना. आणि आपल्याला माहिती आहे केसरी कोणाचं आहे? तर टिळकांचं आहे. त्यानंतर काळ कोणाचं आहे? शिवराम महादेव परांजपे. दिनमित्र कोणाचं आहे? मुकुंदराव पाटील. मुकुंदराव पाटील. म्हणजे हे पण पॉईंट तुम्हाला जर वाटत असतील की नवीन आहे तर हे पण लिहून घ्यायचे, आणि माहिती असेल तरी लिहून घ्यायचे, पाठ होतं आपलं. पुढे बघा. चुकीची जोडी भाऊ महाजन ज्ञानदर्शक त्रैमासिक. बरोबर आहे. भाऊ महाजनांचे अजून वृत्तपत्र कोणते? प्रभाकर आहे. धूमकेतू आहे. धूमकेतू आणि प्रभाकरवर प्रश्न आलेला आहे अनेक वेळेस. विष्णुशास्त्री पंडित ज्ञानसिंधू. विष्णुशास्त्री पंडितांचं नाहीये ज्ञानसिंधू. ज्ञानसिंधू कोणाचं आहे? वीरेश्वर छत्रे. वीरेश्वर छत्रे. वीरेश्वर छत्रे. आणि मग विष्णुशास्त्री पंडितांचं वृत्तपत्र कोणतं आहे? तर इंदुप्रकाश. इंदुप्रकाश. हेनरी व्हॅलेंटाईन ज्ञानोदय. ख्रिस्त धर्मप्रसारक होते हेनरी व्हॅलेंटाईन. ज्ञानोदय. आणि ह्या ज्ञानोदयला प्रत्युत्तर म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी सदर्मदीपिका, विचार लहरी ह्यासारखी वृत्तपत्र सुरू केली होती किंवा लिखाण केलं होतं. कृष्णाजी रानडे ज्ञानप्रकाश. बरोबर आहे. ज्ञानोदय हेनरी व्हॅलेंटाईन, ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे, ज्ञानसिंधू वीरेश्वर छत्रे, ज्ञानदर्शन भाऊ महाजन. ठीक आहे, एक सारखे नाव आहे म्हणून ते एकत्र घेतले मी. पुढे बघा पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. आचार्य बाळशास्त्री जांभेकर आयोगाचे फेवरेट आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, कारण त्यांनी मराठीतील पहिलं वृत्तपत्र काढलं. कोणतं? दर्पण. दर्पणकार आपण त्यांना म्हणतो. 1832. आणि त्याच्यानंतर मग 1840च्या आसपास त्यांनी दिग्दर्शन हे वृत्तपत्र काढलं. बघा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पुनर्विवाह प्रकरण हे पुस्तक मुंबईत प्रसिद्ध केले. बरोबर आहे वाक्य. विजयी मराठा या वृत्तपत्राला शाहू महाराजांनी मदत केली होती. विजयी मराठा कोणाचं आहे? श्रीपतराव शिंदे. श्रीपतराव शिंदे. ठीक आहे. त्यानंतर विष्णू गोविंद विजापूरकर यांनी समर्थ या मासिकात जातीभेद व मराठ्यांचे नष्ट वैभव हा प्रसिद्ध लेख लिहिला होता. हे पण वाक्य बरोबर आहे. आणि हे विष्णू गोविंद विजापूरकर जे आहेत त्यांनी समर्थ आणि विषुवृत्त देखील त्यांचं वृत्तपत्र होतं. विषुवृत्त. त्या विषुवृत्तपत्र मधून आणि समर्थ म्हणून त्यांनी शाहू महाराजांना विरोध केलेला होता. शाहू महाराजांना विरोध केलेला होता. ABC तिन्ही वाक्य इथं बरोबर आहे.
कोणतं विधान योग्य आहे? मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र बॉम्बे गॅझेट हे होते. बॉम्बे गॅझेट नव्हते मित्रांनो, बॉम्बे हेराल्ड होते. ते होते बॉम्बे हेराल्ड. या बॉम्बे हेराल्डचंच नाव पुढे बॉम्बे गॅझेट झालं. हे जे वृत्तपत्र आहे ते 1889 ला काढलं. बरोबर आहे. आणि हे बॉम्बे गॅझेट याचं नाव जे आहे ते 1891 ला केलं. ठीक आहे. वृत्तपत्र सुरू कोणी केलं होतं? म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे, कारण बॉम्बे हेराल्ड पहिलं आहे. जसं की बघा, बेंगाल गॅझेट, भारतातील पहिलं वृत्तपत्र बेंगाल गॅझेट कोणी सुरू केलं होतं? ऑगस्टस हिकी या व्यक्तीने ते सुरू केलं होतं बेंगालमध्ये. दुसरं वाक्य बघा, मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र, हे जे वृत्तपत्र आहे बॉम्बे हेराल्ड, ते विल्यम एश बर्नर यांनी सुरू केलं होतं. विल्यम एश बर्नर, बरोबर आहे दुसरं वाक्य. इथं 2 नंबरचं वाक्य बरोबर आहे. गोपाळ हरी देशमुख यांच्या संबंधी पुढील वाक्य विचारात घ्या. त्यांनी सौभाग्यरत्न नावाचे विधवा विवाहावरील पुस्तक लिहिले. बरोबर आहे. सौभाग्यरत्न विधवा विवाहावर त्यांनी पुस्तक लिहिले होते. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी. 1849 मध्ये त्यांनी लक्ष्मी ज्ञान हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे पण वाक्य बरोबर आहे. त्यानंतर 1877 मध्ये त्यांना राव बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस या पदव्या मिळालेल्या आहे. बरोबर आहे. 1877 ला आपल्याला माहिती की राणीचा दरबार भरलेला होता. राणीचा दरबार. आणि याच काळात त्यांना मग काय भेटलंय की ह्या 2 पदव्या भेटलेल्या आहेत. राव बहादूर आणि जस्टिस ऑफ द पीस. लॉर्ड लिटनने ह्या पदव्या त्यांना दिलेल्या आहेत. एबीसी करेक्ट आहे. पुढचं वाक्य बघा. रानडे व विष्णू शास्त्री पंडित यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ, त्याचा असं आहे की पुनर्विवाह लिहून घ्या इथं, पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले होते. हे वाक्य बरोबर आहे, फक्त पुनर्विवाह करा. विष्णू शास्त्री पंडित यांनी विधवेशी विवाह केला होता, तर हे पण वाक्य बरोबर आहे. विष्णू शास्त्री पंडितांच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे 1865 मध्ये पुण्यात नारायण भिडे या व्यक्तीने विधवा विवाह केला. हे पण वाक्य बरोबर आहे. एबीसी तिन्ही वाक्य बरोबर आहे. विधवा उत्तेजक मंडळ, विधवा विवाह उत्तेजक मंडळ, अजून एक मंडळी बघा, मंडळ की मंडळी अजून एक आहे ना, ते 1893 ला कुणी सुरू केलेलं आहे? कर्वे यांनी सुरू केलेलं आहे. त्याची स्थापना कर्वे यांनी कुठे केलेली आहे? वर्धा या ठिकाणी केलेली आहे. वर्धा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येकी महिन्याला किती दंड आकारण्याचा ठराव मंजूर केला होता, आदेश काढला होता? तर ₹1 आहे याचा आन्सर. आयोगाने एकदा हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, हॅश केलेला आहे, पण तिथं योग्य आन्सर दिलेलं नव्हतं. आपण इथं योग्य आन्सर घेतला, हा प्रश्न पुन्हा विचारलेला आहे. ₹1. ठीक आहे. पुढे बघा. शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी केलेल्या आहे बघा. 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. मागासवर्गीयांना, आणि किती टक्के जागा? तर 50% जागा मित्रांनो. 50% जागा राखीव करण्याचा निर्णय घेतलेला होता 1902 ला. 1920 मध्ये त्यांनी माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरवलेली होती. त्यांच्याच म्हणू की आपण राज्यामध्ये की त्यांच्याच प्रोव्हिन्समध्ये. तर हे पण वाक्य बरोबर आहे. अस्पृश्यांची परिषद भरवली होती, आणि या अस्पृश्यांच्या परिषदेचा अध्यक्ष कोण होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहून घ्यायचंय. आणि याच परिषदेमध्ये लोकांना उद्देशून त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता हे तुमचे भावी नेते असतील, ते आता सभा लीड करतील, ते आता इथून पुढे तुमची मुवमेंट आहे, चळवळ आहे, ते लीड करतील. ठीक आहे. 1906 मध्ये दलित संघाची स्थापना केली, त्याद्वारे दलित उद्धाराचे कार्य केले. आता हा दलित संघ म्हणजे डिप्रेस्ड क्लास मिशन आहे. डिप्रेस्ड क्लास मिशन, दलित संघ, डिप्रेस्ड क्लास मिशन वी.रा. शिंदे यांनी स्थापन केलेली आहे. वी.रा. शिंदे. ठीक आहे. मग सी चुकीचं आहे. आणि अन्यायकारक महार वतने व वेठबिगारी पद्धत रद्द करण्याचा क्रांतिकारी कायदा त्यांनी जारी केलेला होता. महार वतने त्यांनी रद्द केलेली होती. मग ए बी डी जे आहेत ते बरोबर आहे. 3 नंबर जे आहे ते आपलं आन्सर आहे. पुढे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत काय खरे नाहीये? साऊथ बरो कमिशन पुढे त्यांनी साक्ष दिली होती. साऊथ बरो कमिशन पुढे त्यांनी साक्ष दिली होती. बरोबर आहे. साऊथ बरो कमिशन 1919 ला मतदानासंबंधी हे कमिशन होतं. मतदानाचे हक्क कुणाला द्यायचे, किती व्यक्तींना द्यायचे, किंवा इलेक्शन संबंधी होतं. हे वाक्य बरोबर आहे. देशाचे दुश्मन त्या दुसऱ्या अपीलाच्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांनी जवळकर आणि जयदेंचे वकीलपत्र घेतले होते. हे पण वाक्य बरोबर आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1946 मध्ये केली होती. तर 1936 मध्ये केलेली आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1937 ला इलेक्शन होते,
आणि त्या इलेक्शनमध्ये त्यांना लढायचं होतं, म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केलेला होता. स्वतंत्र मजूर पक्षाने बॉम्बे प्रांतामध्ये 17 जागा लढल्या आणि त्यापैकी 15 जागा त्यांना ते निवडून आले होते, स्वतंत्र मजूर पक्ष. ठीक आहे. 46 नाही 36 आहे, म्हणून 3 चुकीचं आहे. आणि त्यांनी सायमन कमिशनचे समर्थन केले होते, हे वाक्य बरोबर आहे. त्यांनी सायमन कमिशनचं समर्थन केलं होतं, परत जवळकरांनी देखील त्याचं समर्थन केलं होतं सायमन कमिशनचं. ठीक आहे. आणि तिथं त्यांनी हे मुद्दे मांडले होते की दलितांसाठी सेपरेट मतदारसंघ असावेत. बहिष्कृत हितकारिणी सभा. बहिष्कृत हितकारिणी सभेचे पहिले अध्यक्ष सर चिमनलाल सेटलवाड, हरिलाल सेटलवाड होते. पहिलं वाक्य बरोबर आहे. पहिले अध्यक्ष सर चिमनलाल हरिलाल सेटलवाड होते. बहिष्कृत हितकारिणी सभेचे मुख्य सचिव श्री शिवतारकर होते. हे पण वाक्य बरोबर आहे मित्रांनो. शिका, संघटित वा संघर्ष करा, हे बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीद वाक्य होते. बहिष्कृत हितकारिणी सभा 1924 ला स्थापन झालेली आपल्याला माहिती आहे. आणि त्याचं ब्रीद वाक्य देखील आयोगाने एकदा विचारलेलं आहे. आणि तिन्ही वाक्य जे आहेत बरोबर आहे. हरिलाल सेटलवाड, त्यानंतर शिवतारकर ही मुख्य सचिव आहे, सर चिमनलाल हरिलाल सेटलवाड हे अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष. बरोबर आहे. ABC तिन्ही पण वाक्य इथं जे आहेत ते बरोबर आहे. तिन्ही वाक्य बरोबर आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कुणी मागणी केली होती? ही सासवडची जी सभा आहे ती 1903 ला झाली होती. आणि मागणी कोणी केली होती तर शिवराम जानबा काबळे यांनी मागणी केलेली होती. बघा, आपण बाबासाहेब आंबेडकरांना वाचतो, त्यांच्या या अगोदर दलित आणि अस्पृश्यांसाठी कोणी कार्य केलेलं आहे तर शिवराम जानबा काबळे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जो टाइम आहे म्हणजे कार्याचा, तो 1920 पासून सुरू होतो दलितांसाठी. त्याच्या अगोदर कोणी कार्य केलेलं आहे तर हे कांबळे यांनी कार्य केलेलं आहे, शिवराम जानबा कांबळे. आणि लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्या असं ते म्हटलेले होते. त्याच्यानंतर शिवराम जानबा कांबळे यांनी कोणती संघटना स्थापन केली होती? बघा, सोमवंशी प्रसादिक असं काहीतरी नाव आहे बघा, प्रसादिक सोमवंशी, खूप मोठं नाव आहे. हितचिंतक सभा अशी एक नावाची संघटना स्थापन केली होती. ठीक आहे, थोडंसं नाव वेगळं असू शकतं पण असंच आहे ते. त्याच्यानंतर गोपाळबुवा वलंकर यांचे जे विचार आहे त्या विचारांचा प्रभाव होता कांबळेंवर, शिवराम जानबा कांबळेंवर. यांनी गोपाळबुवा वलंकर यांनी अनार्य दोष परिहारक मंडळी ही संघटना स्थापन केली होती. ठीक आहे, या दोन संघटनांमध्ये कन्फ्युजन नाही होऊन द्यायचं. पुढे बघा, कोणतं विधान योग्य आहे? व्हाईसरॉय यांच्या कार्यकारी मंडळात B.R. आंबेडकर यांच्याबद्दल, व्हाईसरॉय यांच्या कार्यकारी मंडळात त्यांनी कामगार खात्याचे प्रमुख म्हणून कार्य केलेलं होतं. बरोबर आहे, पहिलं वाक्य. बाबासाहेब आंबेडकरांनी योगेश कुलकर्णी या ब्राह्मण अनुयायाच्या मदतीने मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृतीचे दहन आपल्याला माहिती आहे 1927 ला झालेले आहे. 1927 ला जो ब्राह्मण अनुयायी होता तो योगेश कुलकर्णी नव्हता, तो होता गंगाधर सहस्त्रबुद्धे. होते गंगाधर सहस्त्रबुद्धे. लिहून घ्यायचंय. मग दुसरं वाक्य इथं चुकीचं आहे, पहिलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, पंडिता रमाबाईंबद्दल कोणतं विधान अयोग्य आहे? 1919 मध्ये त्यांना कैसर-ए-हिंद या किताबाने सन्मानित करण्यात आले होतं. कशासाठी? तर शिक्षण आणि समाजकार्य. शिक्षण व समाजकार्य. पहिलं वाक्य बरोबर आहे. शारदा सदनची त्यांनी स्थापना 11 मार्च 1889 रोजी मुंबई येथे केली. आधी स्थापना आपल्याला माहिती आहे मुंबई येथे केली आणि नंतर मग त्याची ते पुण्याला मूव्ह झाले होते. दुसरं पण वाक्य बरोबर आहे. स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक 1887 मध्ये प्रकाशित झाले. ते चुकीचं आहे. त्यांचं जे पुस्तक फेमस आहे ते आहे द हाय कास्ट हिंदू वुमन. हाय कास्ट हिंदू वुमन लिहून घ्यायचंय, हाय कास्ट हिंदू वुमन. आणि मग हे स्त्री पुरुष तुलना कोणाचं आहे? हे आहे ताराबाई शिंदे यांचं. ताराबाई शिंदे यांचं. 1889च्या मुंबई येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. कुणासोबत? काशीबाई कानेटकर यांच्यासोबत. त्याच्यावर प्रश्न पण आलेला आहे. ठीक आहे, मग 3 नंबरचं जे आहे विधान ते अयोग्य आहे. खालील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे? स्कॉटिश मिशनरी शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो हे तत्व त्यांनी शिकले. 1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलावून त्यांनी स्त्रियांच्या केशवपणापासून प्रवृत्त केले होते. त्यांच्या मते वेद हे अपौरुषाय्य नाहीत, म्हणजे ते मानवाने लिहिलेले आहेत. राईट्स ऑफ मेन या थॉमस पेनच्या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता. फेमस व्यक्ती आपल्याला माहिती आहे ज्योतिबा फुले.
पुढचं वाक्य बघा, महिला सेवा मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर महिला सेवा मंडळाच्या स्थापनेमध्ये मेन रोल फुलेंचा होता. आणि इथं कोण येईल? त्याचा आन्सर काय येईल? सावित्रीबाई फुले येईल. महिला हक्कांसाठी आणि महिला संघटनेसाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केली होती 1852 मध्ये. 1852 मध्ये. त्यावेळेस पुण्याचे कलेक्टर होते ई.सी. जोन्स असं त्यांचं नाव आहे. ई.सी. जोन्स. बरोबर आहे. त्यांनी देखील मदत केली होती याच्यामध्ये पुण्याच्या कलेक्टरने. आन्सर काय? सावित्रीबाई फुले. खालीलपैकी कोणता ग्रंथ व संस्था दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याशी संबंधित नाहीये? आपल्याला माहिती आहे की धर्मविवेचन त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. कोणत्या टोपण नावाने? एक जगदासी आर्य. एक जगदासी आर्य. सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिका कशाशी संबंधित आहे? तर प्रार्थना समाज. प्रार्थना समाज. प्रार्थना समाज. मग ते व्यक्ती कोण येईल? तर आत्माराम पांडुरंग. आत्माराम पांडुरंग. सुबोध पत्रिका जे आहे ना, ते इथं आन्सर आहे आपलं, की ते त्यांच्याशी संबंधित नाही बा, कारण मानव धर्म सभेमध्ये त्यांचा डायरेक्ट रोल आहे. त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. परमहंस मंडळी त्यांनी स्थापन केलेली आहे. परमहंस सभा आपण ज्याला म्हणूया, तो परमहंस मंडळी. परमहंस मंडळीच पुढे चालून 1849 ला आपल्याला माहिती स्थापना झालेली आहे. हे 1844 ला आहे. लिहून घ्यायचं आहे. परमहंस मंडळीच्या सभासदांनी पुढे चालून प्रार्थना समाज स्थापना केली, कारण परमहंस मंडळी ही गुप्त संघटना होती आणि तिच्या सभासदांची यादी चोरीला गेली होती. मग लोकांनी आपल्याला बहिष्कृत करू नये म्हणून ती संघटना काय झाली की डिझॉल्व्ह झाली. पुढचा प्रश्न बघा, व्यक्ती ओळखायची आहे. त्यांनी ऍग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था स्थापन केली 1830 मध्ये. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना त्यांनी पाठिंबा दिला. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था त्यांनी स्थापन केली. हे पण बरोबर आहे 1822 मध्ये. त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने मुंबई शहरात एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना झाली. आपल्याला माहिती आहे, विवरणावरून तुम्हाला कळलं असेल की फेमस व्यक्ती कोण आहेत, तर नाना जगन्नाथ शंकर शेठ. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांचा रोल जो आहे तो खूप महत्वाचा होता. पुढचा प्रश्न बघा, समुद्र किनारीचा वादविवाद या पुस्तकाचे मूळ लेखक कोण आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. समुद्र किनारीचा वादविवाद या पुस्तकाचे मूळ लेखक कोण आहे? त्याचा आन्सर आहे सर रेवर्ड जॉर्ज बोवेन. या वादविवादामध्ये काय आहे की विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी जे ख्रिश्चन मिशनरी आहे यांच्यासोबत जो वादविवाद केलेला आहे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर, तो वादविवाद या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे. पण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सर रेवर्ड जॉर्ज बोवेन हे त्याचे लेखक आहेत. डिस्कशन बाय द सी साइड या नावाने केलं होतं. नंतर त्या पुस्तकाचं मग काय झालं की ट्रान्सलेशन झालेलं आहे. त्याचे लेखक विष्णुबुवा ब्रह्मचारी नाही, हे लक्षात असू द्या. पुढे बघा, रास्तगोपतार नावाचे गुजरात साप्ताहिक दादाभाई नौरोजी यांनी मुंबई येथे सुरू केलेले होते. बरोबर आहे. दादाभाई नौरोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय होते. हे पण वाक्य बरोबर आहे. 1893 ला ते ब्रिटिश जे हाऊस ऑफ कॉमन्स आहे त्याच्यामध्ये निवडून गेलेले होते, लिबरल पार्टीचे मेंबर म्हणून. दादाभाई नौरोजी रहनुमाई मतदान सभेचे संस्थापक होते. हे पण वाक्य बरोबर आहे. तिन्ही पण वाक्य इथं बरोबर आहे. 3 नंबरचं जे आहे ते आपला आन्सर आहे की रहनुमाई मजदान सभा आहे ही काय आहे की पारसी धर्मामध्ये आपण म्हणू की ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे त्याच्या विरोधात काम करणारी ही संघटना होती. पुढे जाऊया. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई येथे केली. बरोबर आहे हे वाक्य. मुंबई आर्य समाजाचे लोकहितवादी काही काळ अध्यक्ष होते. हे पण वाक्य बरोबर आहे. आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मते पुराणे म्हणजे स्वार्थी व अज्ञानी लोकांचे लिखाण होय. तर हे पण वाक्य बरोबर आहे. तिन्ही पण वाक्य बरोबर आहे. अयोग्य विचारलंय आपल्याला, म्हणजे वरील पैकी नाही. स्वामी दयानंद सरस्वती 1875 मुंबई आर्य समाज. ठीक आहे. आर्य महिला समाज वेगळा आहे. आर्य महिला समाज कोणी स्थापन केलेला आहे? तर पंडिता रमाबाई. आर्य महिला समाजाला काय म्हणायचं की प्रार्थना समाजाचे जे सभासद आहेत त्यांचा खूप मोठा रोल होता आर्य समाजामध्ये. पुणे सार्वजनिक सभा. पुणे सार्वजनिक सभेचे ब्रीद वाक्य आस्ते कदम आगे बढो हे होते. बरोबर आहे वाक्य. पर्वती संस्थानातील गैरव्यवहार व मनमारी कारभाराला विरोध करण्यासाठी गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली. बरोबर आहे. 1870 ला गणेश वासुदेव जोशी, त्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो.
गांधीजींच्या अगोदर ज्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला ते म्हणजे कोण? गणेश वासुदेव जोशी आणि वासुदेव बळवंत फडके. 1877ला ते हाताने विणलेला जो काही ड्रेस होता स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी 1877ला तो ड्रेस घालून तिथं ते हजर होते त्या दरबारामध्ये. सार्वजनिक सभेची स्थापना सुरुवातीला पुना असोसिएशन या नावाने 1867 मध्ये झाली. हे पण वाक्य बरोबर आहे आणि 1870 मध्ये तिचे पुणे सार्वजनिक सभा असे नाव करण्यात आले. तीनही वाक्य जे आहेत ते बरोबर आहे. गणेश वासुदेव जोशी यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. हे वाक्य बरोबर आहे. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावर चाललेल्या राजद्रोहाच्या खटल्याचे वकीलपत्र सार्वजनिक काकांनी घेतलेले होते. हे देखील वाक्य बरोबर आहे मित्रांनो. वासुदेव बळवंत फडकेवर आपण प्रश्न बघितला. ऐक्यवर्धिनी सभा, नेटिव्ह पुना इन्स्टिट्यूट, त्यांना 1879 मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पकडलं. त्यानंतर त्यांना एडन येथे नेलं. 1883 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. देशी व्यापार उद्योजक मंडळ याची स्थापना सार्वजनिक काका यांनी केली. हे पण वाक्य बरोबर आहे मित्रांनो. तीनही वाक्य जे आहेत ते बरोबर आहे. व्यापार उद्योजक मंडळ. पुढचा प्रश्न बघा. भारत सरकार कायदा 1919 20 ऑगस्ट 1917 च्या मॉन्टेगू घोषणेच्या आधारे भारत सरकार कायदा 1919 पारित करण्यात आला. तर बरोबर आहे हे. हा कायदा तयार करण्यासाठी लॉर्ड चेम्सफर्ड यांना भूपेंद्रनाथ बासू यांनी मदत केली होती. हे पण वाक्य बरोबर आहे. आयोगाने सेपरेट प्रश्न विचारलाय की लॉर्ड चेम्सफर्ड यांना कोणी मदत केली होती? त्याचा आन्सर होतो भूपेंद्रनाथ बासू. भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली होती. हे पण वाक्य बरोबर आहे. 1919 चा कायदा, भारत सरकार 1919 चा कायदा आणि या कायद्यावर महात्मा गांधींनी हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका केली. तर गांधींनी नाही केली टीका, टिळक यांनी केलेली आहे. टिळक यांनी टीका केलेली आहे. 4 नंबरचं जे वाक्य आहे ते अयोग्य आहे. पुढे बघा. 1919 च्या मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायद्यानुसार घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत इंडियन लिबरल पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आपल्याला माहिती आहे की सी आर दास आणि मोतीलाल नेहरू यांनी पक्ष स्थापन केला होता. कोणता पक्ष? स्वराज काँग्रेस पक्ष ना. तर हा स्वराज पक्ष जो होता तो सर्वात मोठा पक्ष होता या निवडणुकीमध्ये. जे 1923-24 ला इलेक्शन झाले होते. स्वराज्य पक्ष सगळ्यात मोठा होता. हा इंडियन लिबरल पार्टी जो आहे तो 2 नंबरचा पक्ष होता. किती? 2 नंबरचा पक्ष होता. म्हणून पहिलं वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर 1919 च्या कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाची कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहांची सदस्य संख्या अनुक्रमे 60 आणि 145 ठरवण्यात आली होती. कनिष्ठची 145 आहे. आता एवढ्या डिटेलमध्ये प्रश्न काय विचारतोय मी? आयोगाने विचारलेला आहे. आणि वरिष्ठची 60 होती. म्हणून दुसरं पण वाक्य चुकीचं आहे. 1919 च्या कायद्याने भारतात जबाबदार राज्य पद्धतीची पायाभरणी केली. हे वाक्य बरोबर आहे. कसं? प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धती आली ना. द्विदल राज्य पद्धतीने काय केलं की काही मंत्री अपॉइंट केले जे कायदेमंडळाला जबाबदार होते ना. मंत्री कायदेमंडळाला जबाबदार होते. म्हणून काय आहे की जबाबदार राज्य पद्धतीची पायाभरणी केली 1919 च्या कायद्याने. 3 नंबरचं जे वाक्य आहे ते योग्य आहे. योग्य विचारलंय आपल्याला. पुढे बघा. अयोग्य निवडायचंय आपल्याला. तर कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट या कायद्याने करण्यात आली. बरोबर आहे. कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्टने. किती जज होते त्याच्यामध्ये? 1+3. एक मुख्य न्यायाधीश होते, 3 इतर न्यायाधीश होते. जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचं नाव काय आहे? सर इलायजे इम्पे असं काहीतरी नाव आहे. बरोबर आहे. लिहून घ्यायचंय ते. इलायजा इम्पे असं नाव आहे. थोडंसं चुकलं तर एकदा बघून घ्या, पण असंच आहे काहीतरी. पहिलं वाक्य बरोबर आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी 1813 च्या सनद कायद्याने संपुष्टात आली. एकदम बरोबर आहे वाक्य. 1813 च्या कायद्याने व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली. फक्त चहाचा व्यापार व चीन सोबतचा व्यापार हाच व्यापार राहिला. फक्त याच व्यापारात त्यांची मक्तेदारी राहिली. तो पण 1833 ने आपण संपवलेला आहे. 1833 च्या चार्टर कायद्याने ख्रिश्चन मिशनरींना भारतात येऊन धर्मप्रसार व शिक्षणाचे कार्य करण्याचा कायदेशीर परवानगी मिळाली. 1833 चा चार्टर कायदा नाही येतो, तो 1813 चा चार्टर कायदा आहे. बरोबर आहे. 1813 च्या चार्टर कायद्याने अजून काय केलं होतं की शिक्षणासाठी 1 लाख रुपये एवढी तरतूद केलेली होती 1813 च्याच कायद्याने, 1833 च्या नाही. आणि हे जे ख्रिश्चन मिशनरींना अलाउड कोणत्या कायद्याने केलं होतं? 1813 च्या चार्टर कायद्याने केलेलं होतं.
1833चा जो कायदा आहे त्याने काय केलं होतं की जे प्रांत आहे मद्रास आणि बॉम्बे या प्रांतांच्या सगळ्या पॉवर काढून घेतल्या होत्या, त्या बेंगाल गव्हर्नरकडे दिलेल्या होत्या आणि आपण त्याला म्हणून म्हणतो की केंद्रीकरणासंबंधित किंवा सेंट्रलायझेशनच्या बाबतीत 1833चा चार्टर ऍक्ट महत्वाचा आहे. भारतीय लोकांना कायदे मंडळात प्रथम प्रवेश भारतीय परिषद कायदा 1861 या कायद्याने देण्यात आला. बरोबर आहे ना? बरोबर आहे. सर दिनकर राव या कायद्याने सर दिनकर राव, महाराजा ऑफ पटियाला आणि राजा ऑफ बेनारस किंवा बनारसचा राजा, या तिघांना या कायद्यामुळे काय भेटलं होतं की कायदे मंडळामध्ये प्रवेश भेटलेला होता 1861च्या कायद्याने. 1861च्या कायद्याने अजून काय केलं होतं की जी आपल्याकडे पोर्टफोलिओ सिस्टीम आहे, मंत्रिमंडळ सिस्टीम, त्याचं ओरिजिन कुठे तर या 1861च्या कायद्यामध्येच आहे. बरोबर आहे. या 1861च्या कायद्यानेच पुढे बॉम्बे हायकोर्ट आपण स्थापन केलं. बॉम्बे हायकोर्ट याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. बॉम्बे हायकोर्ट. ठीक, पुढे बघा. खालीलपैकी 1935च्या भारत सरकारच्या कायद्याविषयीची वैशिष्ट्ये कोणती? तर प्रांतीय स्वायत्तता बरोबर आहे, संघ राज्याचे न्यायालय हे पण बरोबर आहे, केंद्रात द्विदल राज्य पद्धती हे पण बरोबर आहे आणि 2 सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ हे पण बरोबर आहे. हे इंट्रोड्यूस केलं 1919च्या कायद्याने. 1935चं पण ते फीचर होतच, म्हणून अ व क असं त्याचा आन्सर आहे. प्रांतांमध्ये द्विदल जी पद्धत होती, द्विदल ती काढलेली आहे आणि प्रांतीय स्वायत्तता इंट्रोड्यूस केलेली आहे. संघ राज्याचं न्यायालय तर आणलेलंच आहे. द्विदल केंद्रामध्ये द्विदल राज्य पद्धती कायद्यामध्ये तसं प्रोव्हिजन होतं, पण ते अस्तित्वात नाही आलं. जसं की संघ राज्याचं प्रोव्हिजन, संघ राज्य बनावं असं पण प्रोव्हिजन होतं, ते पण अस्तित्वात नाही आलं. बरोबर आहे. प्रोव्हिजन होते, फक्त ते अस्तित्वात नाही आले काही प्रोव्हिजन. अ ब क ड असं त्याचा आन्सर आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे, नाही सॉरी, अचूक जोडी आपल्याला ओळखायची आहे. अचूक जोडी. वॉरेन हेस्टिंग लिलाव पद्धतीने महसूल गोळा केला होता वॉरेन हेस्टिंग यांनी. त्याला आपण इजरादारी सिस्टीम म्हणतो, इजरादारी किंवा मग इजरेदारी. पहिलं वाक्य पण बरोबर आहे, पहिली जोडी. लॉर्ड कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धत, परमनंट सेटलमेंट, ज्यालाच आपण जमीनदारी पद्धत म्हणतो, 1793 ला लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत आणली होती. त्यानंतर थॉमस मुनरो रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते होते, हे पण बरोबर आहे. थॉमस मुनरो 1820 मध्ये त्यांनी रयतवारी सिस्टीम आणली होती. पहिले कुठे? मद्रास प्रांतामध्ये. मग सगळे जे आहे ना ते बरोबर आहे. आता बघा, कायमधारा पद्धत जी आहे ना ती कुठे कुठे लागू होती? बेंगालमध्ये, त्यानंतर ओरिसामध्ये, बरोबर आहे, ओरिसा, त्यानंतर बिहार, आणि ती कोणी लागू केली होती? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी लागू केलेली होती. बरोबर आहे. त्यानंतर दुसरी सिस्टीम कोणती? तर दुसरी सिस्टीम आहे रयतवारी. रयतवारी कुठे कुठे लागू झाली? तर मद्रास प्रांतामध्ये, त्याच्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये, त्यानंतर आसाममध्ये. आणि ती कोणी लागू केली होती? तर थॉमस मुनरो यांनी लागू केली होती. थॉमस मुनरो. बरोबर आहे. त्याच्यानंतर महालवारी सिस्टीम. महालवारी कधी आली? तर ती आली 1822 ला. हॉल्ट मॅकेन्झी यांनी ती सिस्टीम आणली. पहिल्यांदा कुठे आणली? तर पंजाबमध्ये आणली. बरोबर आहे. पंजाब, त्यानंतर युनायटेड प्रोव्हिन्स या भागामध्ये ती लागू केली, म्हणजे नॉर्थचा जो भाग आहे तो. ठीक आहे. मग इथं सर्व जे आहे ते बरोबर आहे. अयोग्य विधान विचारलेलं आहे. कायमधारा पद्धतीची सुरुवात 1793 मध्ये करण्यात आली. बरोबर आहे. बेंगाल, बिहार, ओरिसा. लॉर्ड कॉर्नवॉलिस. शेतकऱ्यांकडून किती महसूल घ्यायचा हे निश्चित होते. तर शेतकऱ्यांकडून किती महसूल घ्यायचा हे निश्चित नव्हते, म्हणून ही जी सिस्टीम आहे ती जास्त एक्सप्लॉइटेटिव्ह होती, जास्त अन्यायकारक होती. एकूण करापैकी 8/9 भाग कंपनीला तर 1/9 भाग जमीनदाराला मिळत असे. बरोबर आहे. कायमधारा पद्धतीमध्ये फक्त जमीनदारांचे हित साधले जात होते, हे पण बरोबर आहे ना. फक्त जमीनदारांचे हित साधले जात होते, शेतकऱ्यांसाठी तिथं काहीच नव्हतं. शेतकऱ्यांचं फक्त एक्सप्लॉइटेशन होत होतं, अन्याय होत होता शेतकऱ्यांवर, बस एवढंच होत होतं फक्त. पुढे बघा, चुकीचं जे आहे ते 2 नंबरचं आहे. रयतवारी पद्धत सर्वप्रथम कोणत्या प्रांतात लागू करण्यात आली? थोडा सोपा प्रश्न आहे हा. कुठे लागू करण्यात आली? तर सर्वात पहिले मद्रासमध्ये लागू केली. कोणी? तर थॉमस मुनरो यांनी. आणि त्यानंतर मग बेंगाल, आणि त्यानंतर मग ओरिसा, त्यानंतर आसाम. सॉरी, ओरिसामध्ये तर आपल्याला माहिती आहे की कायमधारा पद्धत होती. ठीक आहे. या तिन्ही ठिकाणी कोणती पद्धत होती? रयतवारी. कळालं? पुढे बघा. गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय यांच्याबद्दल कोणतं विधान योग्य आहे?
ते विचारलेलं आहे. बघा, भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणारे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स द्वितीय हे होते. हे बरोबर आहे. 1911 ला ही गोष्ट झाली होती. पहिलं वाक्य बरोबर आहे. 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी जर भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असं कोण म्हटलंय? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन नाही, लॉर्ड कॅनिंग असं म्हटलेलं आहे. लॉर्ड कॅनिंग असं म्हटलेलं आहे, लॉर्ड कॅनिंगने. भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख लॉर्ड मिंटो यांनी केलेला आहे. तर लॉर्ड मिंटो यांनी नाही, लॉर्ड मोर्ले यांनी केलेला आहे. कोणी केलेला आहे? लॉर्ड मोर्ले. मोर्ले कोण होते त्यावेळेस? तर भारत मंत्री होते. हा मिंटो जो आहे तो व्हाईसरॉय होता. पहिलं जे वाक्य ते फक्त इथं बरोबर आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती आयोग व स्थापना वर्ष यांची जोडी अयोग्य आहे? कॅम्पेल आयोग. दुष्काळाबाबतचा सगळ्यात पहिला आयोग कॅम्पेल आयोग 1866 मध्ये. जो ओरिसामध्ये दुष्काळ पडला होता तर त्याची एन्क्वायरीसाठी हा कमिशन होता. बरोबर आहे, कॅम्पेल. त्यानंतर स्ट्रॅची आयोग. स्ट्रॅची आयोग 1880 हे बरोबर आहे. या स्ट्रॅची आयोगानुसार आपण दुष्काळ संहिता किंवा फेमाईन कोड तो लागू केला होता ब्रिटिशांनी. बरोबर आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे वेगवेगळा. लायल आयोग, त्याच्यानंतर लायल आयोग आला. तो कधी आला? तर तो 1892 ला नाही, 1897 ला. त्यानंतर मॅकडोनाल्ड आयोग आहे शेवटचा, 1900 ला आला. आणि हा कोणी नेमला होता? तर हा लॉर्ड कर्झननी नेमला होता, लॉर्ड कर्झन. ठीक आहे, मग चारही जे आयोग आहे दुष्काळाबाबत ते आपल्याला क्लिअर झाले. आता 3 नंबरची जी जोडी आहे ती चुकीची आहे. 1897 चा आहे लायल आयोग, तो पण दुष्काळासंबंधीचाच आयोग आहे. पुढे बघा, योग्य विधान विचारलेलं आहे. रामकृष्ण विश्वनाथ यांनी आधुनिक मराठीतील पहिला अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिला. बरोबर आहे हे वाक्य. 1850च्या आसपास त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी भारताच्या आर्थिक शोषणास खंडनी असे म्हटले. हे पण वाक्य बरोबर आहे. रानडे काय होते? क्रिटिक होते, इकॉनॉमिक क्रिटिक होते त्याचे, ब्रिटिशांचे. तर इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कोण लिहिले? तर आर.सी. दत्त यांनी लिहिले, रमेशचंद्र दत्त यांनी लिहिले. काही जे वाक्य ते इथं बरोबर आहे मित्रांनो. अयोग्य विधान विचारलेलं आहे कोणतंही म्हणून. बघा, वर्ष 1820 मध्ये स्कॉटिश मिशन या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली. स्कॉटिश मिशन नाहीये, फिमेल ज्युवेनाईल सोसायटी आहे. काय आहे? फिमेल ज्युवेनाईल सोसायटी. त्या संस्थेने 1820 मध्ये बंगालमध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. पहिलंच वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षणाचं प्रोत्साहन दिलं. आपल्याला माहिती आहे की अँग्लो ओरिएंटल कॉलेज त्यांनी स्थापन केलं होतं. त्याच्यानंतर युनियन पॅट्रियटिक असोसिएशन, त्यानंतर ट्रान्सलेशन सोसायटी या सगळ्या संघटना त्यांनी स्थापन केल्या होत्या. दुसरं वाक्य बरोबर आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी 1936 मध्ये ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ही संस्था सुरू केली. हे वाक्य बरोबर आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य बडोदा संस्थान आहे. हे पण वाक्य बरोबर आहे. बडोदा संस्थान 1902 मध्ये केलं होतं त्यांनी, 1902 मध्ये. ठीक आहे, मग 2, 3, 4 करेक्ट आहे. एक जे आहे ते चुकीचं आहे. लोकमान्य टिळक यांच्याबद्दल कोणतं विधान अयोग्य आहे ते विचारलेलं आहे. स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी ते विराजमान होते. बरोबर आहे. मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोत्रे पुरवावीत अशी विनंती त्यांनी केली होती स्वदेशीच्या काळामध्ये. हे पण बरोबर आहे. 1893 मध्ये मुसलमानांच्या मोहरम सणाची प्रेरणा घेऊन, त्या स्वरूपाची प्रेरणा घेऊन त्यांनी गणपती उत्सवाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले. हे पण वाक्य बरोबर आहे. आणि त्यांनी दादोबा पांडुरंग यांच्या समवेत न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. हे चुकीचं आहे. कोण होतं न्यू इंग्लिश स्कूल स्थापनेमध्ये? तर चिपळूणकर होते. बरोबर आहे ना? चिपळूणकर आणि आगरकर आणि टिळक हे 3 जण होते न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये. भारतीय राष्ट्रीय चळवळीत मवाळ गटाबाबत कोणती विधाने योग्य आहे? ब्रिटिश सरकारने मवाळांच्या मागण्यांबाबत थोडेसे द्यायचे व थोडेसे नाकारायचे अशी नीती स्वीकारली होती. बरोबर आहे हे वाक्य. त्याच्यानंतर मवाळ नेत्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या उच्च पदावरील नेमणुकीला राजकीय, आर्थिक आणि नैतिक दृष्टिकोनातून विरोध केला होता मवाळ नेत्यांनी. तर हे पण बरोबर आहे. मवाळांना व्यापक जनाधार नसल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्या मागण्यांकडे फारसे लक्ष दिले नाही. हे पण वाक्य बरोबर आहे. म्हणून थोडेसे द्यायचे आणि बहुतांश नाकारायचे. कॅरेट अँड स्टिक पॉलिसी आपण ज्याला म्हणतो, कॅरेट अँड स्टिक पॉलिसी.
थोडंसं द्यायचं आणि नंतर काठीने मारायचं, बरोबर आहे. जहाल नेत्यांनी म्हणजे टिळक असतील, लाला लजपतराय असतील, बिपिनचंद्र पाल असतील यांनी काय म्हटलंय मवाळांना, संधी साधू ब्रिटिश धार्जिणे राजकीय भिकारी असं म्हटलेलं आहे. चारही जे वाक्य आहे ते इथं करेक्ट आहे, सोपं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. कधी? 16 ऑक्टोबर 1905. तारीख महत्वाची आहे. नंतर ती कॅन्सल केली कोणी? लॉर्ड हार्डिंग दुसऱ्याने 1911ला. 1905ला जी फाळणी झाली होती तिचे काय कारण दिलेले होते बघा. बंगालची फाळणी केवळ प्रशासकीय सोयीसाठी करण्यात आली होती. ठीक आहे. बंगालची फाळणी केवळ राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी करण्यात आली होती. ठीक आहे. प्रशासकीय सोय हे अधिकृत कारण असले, प्रशासकीय सोय हे अधिकृत कारण दिलेले होते. तरी राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे, फोडा व राज्य करा ही नीती राबवणे हा वास्तविक उद्देश होता. मग हे जे आहे ना, 3 मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर आहे आणि तेच आन्सर योग्य आहे. का फाळणी करण्यात आली होती? तर राष्ट्रीय चळवळ कमकुवत करायची होती. जे बेंगाल होतं ना, बेंगाल, त्यावेळेस म्हणायचे की बेंगाल वॉज ए नर्व सेंटर ऑफ नॅशनल मुवमेंट आणि मग तेच आपल्याला वीक करायचं होतं, तेच कर्झनला वीक करायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं होतं? बेंगाल पार्टिशन केलं होतं 1905ला. फोडावं राज्य करा, मग अशी नीती त्यातनं एक प्रकारे त्यांनी राबवलेली होती. मग 3 नंबरचं जे आहे ते आपला आन्सर आहे. पुढे बघा, होम रूल चळवळ. प्रश्न येतो होम रूल चळवळीवर. लोकमान्य टिळक यांनी एप्रिल 1916 मध्ये बेळगाव येथे भरलेल्या प्रांतिक परिषदेत होम रूल लीगच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली. बरोबर आहे. अॅनी बेझंट यांनी होम रूल चळवळीच्या प्रचारासाठी न्यू इंडिया हे दैनिक सुरू केले. न्यू इंडिया, कॉमनवेल्थ या वृत्तपत्रा थ्रू अॅनी बेझंटनी काय केलं की होम रूल चळवळीचा प्रचार केलेला आहे. सप्टेंबर 1916 मध्ये अॅनी बेझंट यांनी मद्रास येथे होम रूल चळवळीची स्थापना केली. हे पण वाक्य बरोबर आहे. आधी टिळकांनी केली आणि मग अॅनी बेझंट यांनी केली. आणि होम रूल, दोघांची होम रूल सारखीच होती, पण क्षेत्र त्यांनी वाटून घेतलं होतं की मद्रास आणि साऊथचा जो पार्ट आहे तो अॅनी बेझंट यांनी घेतलेला होता. बेरार, मुंबई हा प्रांत जो आहे तो कोणी घेतलेला होता? तो टिळकांनी घेतलेला होता. त्याच्यामध्ये काही डिस्प्यूट होऊ नये म्हणून प्रांत त्यांनी वाटून घेतलेले होते. होम रूल चळवळीची प्रथम सुरुवात ब्रिटन या देशात झाली, तर ते चुकीचं आहे, आयर्लंडमध्ये झाली. बरोबर आहे, आयर्लंड. आता असं नका म्हणून की आयर्लंड तेव्हा ब्रिटनचा पार्ट होता, तर आयर्लंड हे योग्य आन्सर असणार आहे. ठीक आहे. कोणते विधान योग्य आहे? अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी भारताला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी गदर पार्टीची स्थापना केली होती. बरोबर आहे. 1913ला स्थापना केली होती. कोण कोण नेते होते त्यामध्ये? लाला हरदयाल, भाई परमानंद, अजून तारकदास. पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते शिवराम हरी राजगुरू हे होते. तर हे चुकीचं आहे. आयोगाने प्रश्न विचारलाय. विष्णू गणेश पिंगळे कोण होते पुण्यामध्ये? विष्णू गणेश पिंगळे. ठीक आहे. पहिलं जे आहे ते करेक्ट आहे. महात्मा गांधींच्या प्रारंभीच्या भारतातील आंदोलनाबद्दल पुढील विधाने विचारात घ्या. बघा, चंपारण्य सत्याग्रह हा गांधीजींचा भारतातील पहिला सविनय कायदेभंग होता. बरोबर आहे. 1917ला झाला होता. अहमदाबाद मिल कामगार लढ्यात गांधीजींनी भारतातील पहिले आमरण उपोषण केले. हे पण वाक्य बरोबर आहे. कोणत्या काळात झालं होतं हे? फेब आणि मार्च 1918 मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह हा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिला असहकार आंदोलन मानले जाते. हे पण बरोबर आहे मित्रांनो. कधी झालं होतं? तर एप्रिलच्या आसपास झालं होतं. एप्रिल 1918ला झालेलं होतं. म्हणून तुम्हाला जर क्रम विचारला या आंदोलनाचा, तर पहिलं काय असणार आहे? चंपारण्य असणार आहे, त्यानंतर अहमदाबाद असणार आहे आणि त्यानंतर खेडा असणार आहे. ठीक आहे, असे असणार आहे. मग एबीसी तिन्ही पण इथं बरोबर आहे. - 1920 मध्ये महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली. त्याच्या मागे कोणती कारणे होती? तर पहिल्या महायुद्धानंतर महागाई व आर्थिक अडचणी वाढलेल्या होत्या. बरोबर आहे. पहिल्या महायुद्धानंतर आर्थिक अडचणी वाढलेल्या होत्या. त्यानंतर रावलट कायदा आलेला होता, जो की हॅबियस कॉर्पस आपल्याला डिनाय करायचा. रावलट कायद्यामुळे नागरी स्वातंत्र्यावर आलेली बंधने, त्यानंतर ब्रिटिश सरकार विरुद्ध वाढलेली जनतेतील असंतोष, हे पण वाक्य बरोबर आहे. आणि खिलाफत आंदोलनाला काँग्रेसने दिलेला पाठिंबा. खिलाफत, काँग्रेस आणि खिलाफत इथे एकत्र आलेली होती. बरोबर आहे. जे लखनौ सेशन झालं होतं काँग्रेसचं, तिथे काँग्रेस आणि मुस्लिम लीगने एकत्र काम करण्याचं ठरवलं होतं आणि मग दोघांची पॉवर एकत्र आली, म्हणून काय झालं की असहकार चळवळ जी आहे 1 ऑगस्ट
1 ऑगस्ट 1920 पासून सुरू केली होती आणि नंतर मग ती चौरी चौरामुळे चौरी चौरा जो इन्सिडेंट झाला त्याच्यामुळे ती कॅन्सल झाली. 1 ऑगस्ट याच दिवशी टिळकांचा देखील मृत्यू झालेला आहे असा देखील प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. मग चारही जे कारण आहे ते बरोबर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. भारत सरकार 1935 चा जो कायदा होता, भारत सरकार कायदा 1935 त्याची पार्श्वभूमी तयार करण्यामागे कोणत्या घटनांचा सहभाग होता? मुडीमन समितीवर तिचा अहवाल. वेगळा प्रश्न आलेला आहे. मुडीमन समितीवर वेगळा प्रश्न आलेला आहे. मुडीमन समिती 1924 ला आपण स्थापन केलेली होती आणि तिलाच आपण एन्क्वायरी कमिटी म्हणतो किंवा मग चौकशी समिती म्हणतो. कशा संबंधित? तर 1919 च्या कायद्यासंबंधीची चौकशी समिती म्हणतो. ठीक आहे. मग ते पण बरोबर आहे. सायमन कमिशन आपण नेमलं होतं. सायमन कमिशन कशासाठी? की रिव्ह्यू करणार होतो आपण, प्रोग्रेस रिव्ह्यू करणार होतो आपण, म्हणजे ब्रिटिश जे आहेत तो प्रोग्रेस रिव्ह्यू करणार होते. दर 10 वर्षांनी कमिशन नेमणार होते, पण ते अगोदरच नेमलं. बरोबर आहे. 1927 ला नेमलं ते. त्यात एकही ब्रिटिश रिप्रेझेंटेटिव्ह, एकही इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह नव्हता. हे पण बरोबर आहे. आणि म्हणून काँग्रेसला वाटलं की हे आपल्यासाठी चॅलेंज आहे की आपण आपल्या स्वतःसाठी संविधान किंवा मग राज्य जे आहे ते करणार आहे की नाही ते आपल्याला चॅलेंज दिलेलं आहे. म्हणून 1928 ला नेहरू रिपोर्ट आला. काँग्रेसचा हा रिपोर्ट होता. त्याच्यानंतर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना त्यांना असं वाटलं की काँग्रेसचा जो काही रिपोर्ट आलेला आहे त्याच्यात आपल्याला काही महत्वच दिलेलं नाही बाबा. मग यांचा बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचे 14 मुद्दे आले 1929 मध्ये. ठीक आहे. आणि मग या सगळ्यांचं मिळून 1935 वर इफेक्ट झालेला आहे, 1935 च्या कायद्यावर. आणि मग 1935 च्या कायद्यासंबंधी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर बघा घटनाक्रम आपल्याला लावायचा आहे. घटनाक्रम. ठीक आहे. मुस्लिम लीगने नेहरू अहवालाऐवजी जिना यांचे 14 कलमी कार्यक्रमाला मान्यता दिली 1929. ठीक आहे. त्यानंतर काँग्रेसने ब्रिटिश सरकारला नेहरू अहवाल स्वीकारण्यासाठी 1 वर्षाची मुदत दिली. हे 1928 मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर लाहोर अधिवेशन, आता हे डिसेंबर मध्ये झालं होतं बरोबर ना. डिसेंबर 1929 ला झालं होतं, म्हणजे याच्या नंतर झालेलं आहे ते. ठीक आहे. पूर्ण स्वराज्य हे घोषित केलं होतं लाहोरमध्ये. त्याच्यानंतर महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह 1930 मध्ये केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सिव्हिल डिसओबिडियन्स तिथून लॉन्च केलेली आहे. म्हणजे आन्सर काय असणार आहे? पहिले बी येईल बरोबर आहे, नंतर ए येईल, नंतर सी येईल आणि नंतर डी येईल. म्हणजे काय? BACT. ठीक आहे. पुढे बघा. सविनय कायदेभंग चळवळीचा प्रमुख उद्देश काय होता? सविनय कायदेभंग चळवळ आणि नॉन कॉपरेशन मुवमेंट, असहकार चळवळ, या दोन्हीमध्ये थोडा आपल्याला फरक कळायला पाहिजे. बघा, अन्यायकारक कायद्यांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून ब्रिटिश प्रशासनावर नैतिक आणि राजकीय दबाव निर्माण करणे हे सविनय कायदेभंग चळवळीचा उद्देश होता. ठीक आहे. आता थोडंसं थकलोय मी, पण आता एकच प्रश्न राहिलेला आपला. अन्यायकारक ठीक आहे. आणि त्यानंतर ना असहकार चळवळ. असहकार चळवळ म्हणजे काय? की ब्रिटिशांसोबत ना आपल्याला सहकार्य नव्हतं करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला कायदे मोडायचे होते. ठीक आहे. पहिलं जे आहे तेच आन्सर आहे. अन्यायकारक कायद्यांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करायचं होतं आपल्याला. त्याच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भात कोणते विधान चूक आहे? भारतीय कामगार चळवळीचे ते जनक आहे. बरोबर आहे. त्यांना ब्रिटिश सरकारने राव बहादूर हा किताब दिला होता. बरोबर आहे. आयोगाने असा प्रश्न विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या नेत्याचा प्लेगमुळे मृत्यू झालेला आहे? प्लेग. तर ते आहे नारायण मेघाजी लोखंडे. त्यांनी बॉम्बे लेबर युनियनची स्थापना केली. बॉम्बे लेबर युनियनची स्थापना त्यांनी नाही केलेली, NM जोशी यांनी केलेली आहे. नारायण मल्हार जोशी यांनी केलेली आहे बॉम्बे लेबर युनियनची स्थापना. ठीक आहे. 1927 च्या आसपास. मग 3 नंबरचं जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघा की भारत छोडो आंदोलनात देशात कुठे कुठे प्रति सरकार म्हणजे पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन झाले होते. पॅरलल गव्हर्नमेंट कुठे कुठे स्थापन झाले होते? बलिया उत्तर प्रदेश, चितू पांडे होता बघा, चितू पांडे यांनी स्थापन केलेलं आहे. बलिया उत्तर प्रदेश इथे. मग एक बरोबर आहे. मिदनापूर बंगाल येथे पण स्थापन झालेलं आहे. त्यांना आपण जातीय सरकार म्हणायचो. जातीय सरकार. बरोबर आहे. जातीय सरकार बेंगालमध्ये. साताऱ्यात पण स्थापन केलेले कोणी? क्रांतिसिंग नाना पाटील यांनी स्थापन केलेलं आहे. बरोबर. 3 वर्ष चाललंय ते, 43 ते 46 असा पण प्रश्न आलेला आहे. सर्व पर्याय इथं जे आहे इथं बरोबर आहे. ठीक आहे. मॅथ रिझनिंगचे प्रश्न आपण बघून घ्यायचे आहे एकदा. मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस करायची आहे, स्किप करायचं नाही. मॅथ रिझनिंग 20 मार्काला प्रिलिम्सला आहे, 22 मार्काला तुम्हाला मेन्सला आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. पहिल्याचा आन्सर 1 आहे. किंवा पॉज करून तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. पॉज करून बघून घ्यायचं आहे.